नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आपण सतत बघत असतो. त्यांच्या भूमिका आपल्या ओळखीच्या असतात, पण त्यामागची व्यक्ती आपल्या फारशी ओळखीची नसते. अशी एक गुणी अभिनेत्री आहे सुहिता थत्ते, जिची आज आपण दिल के करीबमध्ये ओळख करून घेणार आहोत आणि तिच्याबरोबर भरपूर गप्पासुद्धा मारणार आहोत. चला तर मग स्वागत करूया सुहिता थत्ते यांचं. नमस्कार ताई. नमस्कार. आणि दिल के करीबमध्ये खूप खूप आणि गोड स्वागत आहे तुझं. थँक्यू सुलेखा. मी तुझे खूप एपिसोड बघितले आणि मला खूप मजा येते. खूप छान सगळ्यांच्या मुलाखती. थँक्यू. त्यामुळे आय एम ग्लॅड टू बी हिअर. आणि गंमत म्हणजे इट इज माय ऑनर की तू दिल के करीबमध्ये आली आहेस, कारण माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल, माझ्या आयुष्यातलं पहिलं काम मी तुझ्याबरोबर केलं आहे. रादर तुझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये केलं आहे. हो. आणि फार छान. तेव्हा तुला नाटकात आम्ही बघितलं होतं आणि नाटकातून बघून तुला आम्ही अशी हिंदी सिरियल होती. हिंदी सिरियल होती. आणि मेधा जांभोटकरांशी बोलणं चालू होतं परवाच. तेव्हा तिच्याबरोबर सुद्धा हाच विषय निघाला की ती सुद्धा होती त्या सिरियलमध्ये. तू सुद्धा होती. सचिन खेडेकरची पण पहिली सिरियल. येस 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 येस, मला आठवतंय. मी अगदी मस्त. लीना होती भागवत. लीना भागवत होती. मी अगदी किशोर 16-17 वर्षाची होते. जस्ट 12वीतच असशील मला हो, असेल कदाचित. सातच्या घरात मधून बघून तुला बोलावलं होतं. फार मस्त. खूप छान आठवणी आहेत त्या. हो ना, हो ना. ताई, आपण गप्पांना सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी आपल्याकडे अशी एक प्रथा आहे दिल के करीबमध्ये की आम्ही आलेल्या पाहुण्यांचं स्वागत गिफ्ट्सनी करतो. मला माहिती आहे, मला फार आवडतो तो भाग. ओके, सगळ्यात आधी की नाही मी आपला सगळ्यांचा लाडका शशांक केतकर, त्याच्या बायकोनी प्रियांकानी काही लिप प्रॉडक्ट्स बनवलेत. हो. हां, सो शी स्पेशलायझेस इन दोज. तर त्याचं एक तिने हॅम्पर तुझ्यासाठी पाठवलंय. त्यामध्ये लिप ऑइल आहे, लिप स्क्रब आहे, हा एक वेगळा प्रकार आहे. हो, कधी ऐकलं नव्हतं. हां, आणि लिप बाम सुद्धा आहे. आणि आय थिंक काही स्क्रंचीज आहेत केसासाठी. खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत तिचे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा वापरून बघा. ही लिप ऑइल. लिप ऑइल हे खूप सुंदर आहे. अरे बाबा. आणि लिप बाम आहे, स्क्रंची आहे आणि लिप स्क्रब आहे. मस्त. थँक्यू प्रियांका. थँक्यू सुलेखा. मोस्ट वेलकम. आणि प्रियांका, तुझ्या नवीन व्हेंचरसाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. ताई, हे आहे क्रिएटिव्ह स्ट्रोक्स बाय पूर्वा थत्ते. आडनाव भगिनी. येस. आणि हे होम डेकोरचे ती प्रॉडक्ट्स बनवते. मस्त. खूपच छान आहे. मस्त मस्त. यात आणखीन काहीतरी. हां, ते टी लाईट ह्याच्यावरती ठेवायला. वा वा, मस्त. आणि हे सुद्धा तिच्याकडूनच आहे. हे कोस्टर्स आहेत. हँड पेंटेड. हो, वा वा वा, सुंदर. आणि हे सुद्धा मला असं वाटतं बुक्स आणि ठेवायला, टिश्यू ठेवायला. या, किती छान आहे. सुंदर सुंदर सुंदर, खूप छान. मस्त. ताई, निशांत आवळे च चेरी पिक नावाचा ब्रँड आहे. आणि त्यांनी तुझ्यासाठी एक बॅग पाठवली. क्या बात आहे. आणि साईज किती करेक्ट आहे. करेक्ट आहे. शूटिंग चांगली आहे. आणि आपल्या दौऱ्यासाठी 1-2 दिवसाचा प्रवास असेल तर फारच मस्त. कमाल. थँक्यू सो मच निशान. ताई, आपल्या सगळ्यांची मैत्रीण वनश्री पांडे, तिचा नयापण नावाचा ब्रँड आहे आणि तिने तुझ्यासाठी एक लिनिनची मस्तपैकी साडी पाठवली आहे. बघ, तुला आवडते का? वा वा वा, रंगच इतका सुंदर आहे याचा. वायब्रंट इलेक्ट्रिक ब्ल्यू. वा वा, मस्त. बॉर्डर किती सुंदर आहे ना. मस्त. थँक्यू वनश्री. वा वा, छान. ताई, आपण आत्ता जिथे बसलोय ते आहे मौजा रेस्टॉरंट आणि ते आहे विलेपार्लेमध्ये, जिथे अतिशय
उत्तम जेवण मिळतं आणि हो. ते आता आपले लोकेशन स्पॉन्सर आहेत. क्या बात आहे. खरंच पण ॲम्बियन्स इतका छान आहे, वातावरण छान. एवढं छान आहे, जेवायला नक्की येणार मी नक्की ते. नक्की. आणि ते आहे पार्ला ईस्ट मध्ये. नक्की या तुम्ही सगळे मौजा सुभाष रोडला जवळच आहे, हायवे पासून जवळ आहे. ओके, थँक्यू सो मच. एकतर पहिल्यांदा हो म्हटल्याबद्दल आणि दिलके करीब मध्ये आल्याबद्दल. अगं आवडता कार्यक्रम आहे, नाही का म्हणणार त्याच्या. नाही पण सुईताताई, आय हॅव व्हेरी व्हेरी हाय रिगार्ड फॉर यू. कारण मी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा तुम्हा लोकांनाच भेटले आणि तुम्ही इतकं प्रेम दिलं सगळ्यांनी की एक कॉन्फिडन्स निर्माण होतो बघ इंडस्ट्रीला फेस करण्याचा किंवा लोकांना फेस करण्याचा. पण काय माहिती आहे प्रॉब्लेम, की मला वाटलं सगळेच तुमच्यासारखे असतील की काय. पण नाही, तसं नसतं. हा, मग ते आपल्याला अनुभव घेऊन शिकायला. हो, पण माझा अगदी पहिला अनुभव तर मस्त होता. आमचाही तुझ्याबरोबरचा अनुभव खूपच छान होता. इतकं आवडलं होतं तुझं काम आणि आम्हाला तेव्हा. बरं, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे की तुझ्या घरचं बॅकग्राऊंड असं काही नव्हतं, म्हणजे कोणी नाटकात किंवा अभिनय क्षेत्रात नव्हते, बरोबर? हां, म्हणजे अभिनय क्षेत्रात होते असं नाही म्हणता येणार, हां. पण थोडंफार सामाजिक कार्यामधून जे काय थोडंफार करायला लागतं तसं नाटक किंचित किंचित करत होती माझी आई, असं मला आत्ता रिसेंटली कळलंय. ती गेल्यानंतर. तोपर्यंत माहितीच नव्हतं, तिने स्वतः कधीच सांगितलं नाही मला. तुझ्या आईचं काय नाव? जान्हवी. बर बर बर. आणि माझे वडील आणि आई दोघंही राष्ट्रसेवा दलात काय म्हणायचं पूर्णवेळ सेवक होते सुरुवातीला. तिथेच त्यांची भेट झाली एकमेकांची. दोघं खूप सामाजिक कार्य. मग वडील माझे साधना साप्ताहिकाचे संपादक झाले, मग ते आंतरभारतीचं काम करायला लागले, मग इतर खूप गोष्टी करत असत ते. आणि त्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आले असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याकडून पूर्ण मुभा होती विविध गोष्टी करून पाहायला. आणि राष्ट्रसेवा दलाचे कलापथक नावाची एक शाखा होती, ज्याच्यात खूप मोठे मोठे लोक होते. मग वसंत बापट होते, सुधा वर्दे होत्या, आवाबेन देशपांडे नावाच्या पारशी, त्यांनी लग्न केलं होतं डॉक्टर देशपांडे नावाच्या एका मराठी. अच्छा. ते पण सेवा दलातच भेटलेले दोघं जण. बर. तर त्या मणिपुरी नृत्यांगना होत्या. सुधा वर्दे भरतनाट्यम शिकल्या होत्या थोडंफार, पण मुख्य त्याचा गाभा फोक डान्सचा होता. विविध प्रांतातले, विविध भाषातले, विविध कल्चर्समधलं सगळं अनेक गोष्टी घेऊन त्यांनी खूप कार्यक्रम केले, शिबिरं केली सुरुवातीला. मला वाटतं मी दुसरीत असताना पहिलं शिबिर केलं कलापथकाचं. पुण्यामध्ये ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिबिर होतं. आणि तेव्हा आवाबेन आणि सुधा मावशी म्हणत असे मी त्यांना. तर त्या दोघी जणी शिकवायला होत्या आणि तिथे पहिलं नृत्य मी केलं. माझी नाचाशी ओळख तिथे झाली आणि ते इतकं आवडलं मला मनापासून की मग त्यांच्या कार्यक्रमात यांना त्या स्वरूपात सहभागी व्हायला लागले मी, अगदी शाळेत असल्यापासूनच. बरोबर. खूप. आणि घरून त्याला अगदी पूर्ण हे होतं, प्रोत्साहन होतं की करायचं, अभ्यास सांभाळायचा, मग हे काही करायचं. तुम्ही भावंड किती? दोघं जण. भाऊ माझा मोठा माझ्यापेक्षा 3.5 वर्षांनी. अच्छा. ते काय करता? तो सामाजिक कार्यातच आहे. हो, तो पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये आहे. तो असं कन्व्हेन्शनली नोकरी करणं किंवा असं काहीच करत नाही, पण तो लोकांचे विविध अडचणी हाती घेऊन त्यांना तडीस नेऊन त्यांना मदत करणं, जे काय त्याच्या NGO वगैरे चालवतात? नाही, स्वतंत्र आहे तो. असा बेटासारखा आहे माणूस एक, तो स्वतंत्रपणे करतो. काय नाव त्यांचं? मिहीर थत्ते. बर. अच्छा. पुण्यात बऱ्याच गोष्टी तो काय सध्या करतोय. म्हणजे मध्ये बँकांचे काय बंद पडल्या बँका आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्या बँकेच्या ज्या क्लायंट्स म्हणजे ज्यांची हाती तिथे आहेत अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहून एका बँकेचं त्यांनी तडीस नेलं आणि त्यांना आता पैसे द्यायला लागतील. बँक बंद पडली पण ते पैसे त्यांना द्यायला लागतील असं पर्यंत प्रगती केलेली आहे. दुसऱ्या बँकेचं पण काहीतरी चालू आहे सामाजिक कार्यात. सेवादलाचं काम पण तो करतो.
विविध पातळ्यांवर काम करत होतो. छान छान. पण तो बेटासारखा स्वतंत्र एकलकोंडा शिलेदार. बरं बरं बरं. नाही, मित्रपरिवार खूप आहे त्याचा, पण त्याचे निर्णय, त्याचं काय काम करायचं हे सगळं तो ठरवतो आणि त्याच्या विचारावर ठाम असतो. आणि तू राहायला कुठे होतेस? मी पुण्यात. मी जोपर्यंत पुण्यात होते तोपर्यंत मी आमचं शुक्रवारात छोटंसं घर होतं. हां. 1 रूम किचनचं घर, कॉमन टॉयलेट आणि घरामध्ये एक छोटीशी बाथरूम असं. हां हां हां. आणि यू वोंट बिलीव्ह, त्या घरात आम्ही ॲट टाइम्स 25-25 लोक राहिलो आहे. आणि आम्ही 4 जण असं कधीच नाही राहिलो आहे. हां. म्हणजे महिन्याचे 25 दिवस बाबा माझे प्रवासात असायचे. अच्छा. ते खूप ठिकाणी फिरायचे या कामासाठीच. म्हणजे लोकांना भेटायचं, विविध शिबिरांमध्ये भाषणं असायची त्यांची, पुस्तकं त्यांची घेऊन ते फिरायचे. लेखक पण होते त्यामुळे त्यांची पुस्तकं घेऊन ते फिरायचे. आणि असलो तर आम्ही 3 जण घरात, आणि नाही तर आमच्या घरात खूप माणसं. म्हणजे पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेलं घर, त्यामुळे कार्यकर्ते पुण्यात आलेले सगळे तिथे राहायला, म्हणजे हक्काची जागा त्यांना सगळ्यांना असं म्हणून ते येत असत. गलाभट्ट्याचे सगळे लोक येत असत. आणि त्यामुळे माझा परिवार हा कधी आमच्या 4पुरता मर्यादित कधीच नव्हता. माझा परिवार नेहमी सगळ्यांना घेऊन आणि खूप मजा केली त्याच्यामध्ये. मी मला खूप मित्रमैत्रिणी नाही म्हणणार, मला भावंडच खूप होती असं म्हणेन. अच्छा. माझी मावस भावंडाईवर सुट्ट्यांमध्ये तर यायचीच सगळी. मला 6 मावशा आणि 1 मामा. आणि ते असे भारतभर पसरलेले होते. बरं. ते मग सुट्ट्यांमध्ये सगळे पुण्यात यायचे, किंवा मग कधी कधी आम्ही कुठे कुठे जात असू. पण ते फार एन्जॉय केलं मी. म्हणजे माझी आई हे सगळं कसं मॅनेज करत असे मला माहिती नाही फिनॅन्शियली. पण कारण इट इज नॉट अ जोक ना की इतक्या लोकांना जेवाय खायला घालायचं, साधंच का होईना, पण ते जेवाय खायला घालायचं काही सोपी गोष्ट नव्हती. आणि माझे वडील गांधीवादी, समाजवादी असे असल्यामुळे अपरिग्रह, त्यामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त पैसे घ्यायचे नाहीत हे तत्व. त्यामुळे आणि गरजा कमी ठेवायच्या. म्हणजे गरजा वाढवू तितक्या वाढू शकतात, पण गरजा कमी ठेवायच्या. त्यामुळे माझ्या आठवणीत त्यांचा पहिला असलेला पगार 300 रुपये होता. आणि 82 साली ते जेव्हा साधनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांचा पगार 600 रुपये होता. मी आता कल्पनाच करू शकत नाही की तेवढ्या पैशात कुटुंबाचं भागवून एवढ्या लोकांचं येणं जाणं, म्हणजे असं लॅविश काहीच नव्हतं आमच्या घरात, बेसिक खाणं पिणं सगळं. पण कधी कशाची कमतरता पडली असं नाही आठवत मला. किंवा जेवायला काही नाही, तर कायम पोटभर जेवायला मिळत होतं, त्यात आनंद होता. आणि गरजेपुरते कपडे होते. आणि भावंड इतकी होती की त्यांचे पण कपडे यायचे आणि ते हौसेने घालत असो आम्ही एकमेकांचे, असं रिसायकल करून, माझं तुला, तुझं आणखी कोणाला, असं. त्याची फार मजा होती. त्यामुळे व्हरायटी मिळायची. पण घरच्या लक्ष्मीचा जर का देण्याचा हात मोठा असेल तर कधी काही कमी पडत नाही आपलं. खरी गोष्ट आहे. किंवा आपल्याला ते जाणवत खरी गोष्ट आहे. कारण ती इतकं उत्तम मॅनेज करत असते ती माऊली सगळं. कमाल. म्हणजे हॅट्स ऑफ टू हर. खरं खरं. आणि तेच त्याच्या काही म्हणजे 1 दशांश वगैरे असं जर माझ्यामध्ये आलं असेल तर मी म्हणेन की खूप मिळालं मला. वा वा वा. आणि माझं घरी असतं बऱ्यापैकी सगळ्यांना खुलं. नवीन नवीन आलेली माणसं, बाहेरगावून आलेली माणसं, नातेवाईक तर अर्थातच. तू तिथेच राहतेस अजून बँड्रा ईस्टला? बँड्रा ईस्टला तिथेच ना? तिथेच. म्हणजे आता ते आमचं रिडेव्हलपमेंटला गेलं. ओके ओके ओके. त्यामुळे मी सध्या साहित्य सभासमध्ये राहते. बरं बरं बरं. अरे वा, छान कॉलनी येते, मस्त 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 मस्त. पण बँड्रा ईस्ट सोडलं नाही. अच्छा. बरं, मगाशी तू शिबिरांचं म्हणालीस की म्हणजे सेवा दलातच तुझं काम चालू झालं आणि खूप लहान होतीस. त्यानंतर काही शिबिरं केलीस का तू? त्यानंतर शिबिरं असं म्हणजे मोठेपणी शिबिर नाही केलं मी कधी. सेवा दलाचं जे पहिलं शिबिर केलं त्याच्यामध्येच मला आठवतं अगदी डिस्टिंक्टली की श्रीधर राजगुरू विविध गोष्टी शिकवल्या जायच्या. कोणी गाणी शिकवायला यायचं. शाहीर लीलाधर हेगडे ते आम्हाला सगळ्यांची काय म्हणायचं त्याला आपण म्हणतो सामुदायिक गाणी किंवा शाहिरी पद्धतीचे पोवाडे वगैरे अशा प्रकारचं काय काय शिकवायचे. वसंत बापट कविता आणि त्याच्याबद्दलचं काय बोलायचे. मग
तेव्हा आमच्याकडे आले होते श्रीधर राजगुरू आले होते, मला अगदी आठवतंय. त्यांनी कॉस्ट्युम्स ही गोष्ट इंट्रोड्यूस केली आम्हाला. हो. हे सगळ्या मुलांना हां. गोळा करून हां. नाटकासाठी काही कॅरेक्टर्स त्यांनी ठरवले हां. आणि पैसे कोणाकडेच असायचे नाही, त्यामुळे जुने रद्दी पेपर्स अच्छा. आणि टाचण्या हां. असं खूप सगळे घेऊन आले होते ते. हां. हां. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही ह्याला जोकर करा, अच्छा. त्याचा पोशाख कसा कराल, मग ह्याला शेतकरी करा, मग ह्याला अमुक करा, असं त्यांनी कॅरेक्टर्स आम्हाला दिले. एक एक ग्रुप करून त्यांनी ते कॉस्ट्युम्स आणि साहित्य काय ते न्यूजपेपर हां, ओल्ड हां. न्यूजपेपर आणि हां. टाचण्या. बरोबर. आणि ते इतकं मजेदार होतं, म्हणजे इतकी मजा आली आम्हाला सगळ्यांना ते करायला की तुमची क्रिएटिव्हिटी किती पद्धतीने साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही व्यक्त करू शकता ना, की आताच्या तुलनेत आता सगळ्या गोष्टी इतक्या बदललेल्या आहेत की किती आपण वस्तू देऊ तेवढ्या थोड्या असतात मुलांना. आणि मी असं वारंवार म्हणते की आता इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. सगळ्या गोष्टी इतक्या आहेत अवेलेबल की मुलांना सुद्धा कधी कधी काय काय गोष्टींची किंमत राहत नाही आणि कसलंच अप्रूप नाही वाटत. सगळं हां आहे की असंच होतं. पण आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं खूप अप्रूप वाटलं होतं की अरे हे असं करता येऊ शकतं, अरे अमुक करता येऊ शकतं. हे फार मजेदार होती कल्पना. आणि तुला अजून एक कॉफी मागवू? चालेल. त्याच शिबिरामध्ये आणखी एक गोष्ट, वाक्य कसं बोलायचं किंवा कुठल्या वाक्यात कसं वजन कुठे द्यायचं आणि त्याने अर्थ कसा बदलतो वाक्याचा वगैरे या गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या पहिल्यांदा. कारण तोपर्यंत काही पत्ताच नव्हता ना. आय वॉज टू यंग एनिवे. आय वॉज द यंगेस्ट पर्सन इन दॅट शिबिर. त्यामुळे किती वर्षाची होतीस तेव्हा? 7 वर्षाची झाली. दुसरीत होते, म्हणजे 7 किंवा 8 वर्षाची. माझी बाकीची मावस भावंड होती माझ्याबरोबर, पण मी लहान होते सगळ्यात तेव्हा. मग त्या सगळ्याचीच गंमत होती म्हणजे मला. आणि काही असं बौद्धिक वगैरे असायची तेव्हा मला खूप झोप यायची. पण सगळी मिळून एकत्रितपणे त्याचा सगळ्याचा परिणाम खूप छान होता. अनोळखी लोकांबरोबर राहण्याची सवय, आईवडिलांना सोडून राहण्याची सवय, तिथे आपलं आपलं काही काम करणं, सगळ्यांचा मिळून स्वयंपाक जो काय व्हायचा त्याच्यासाठी मदत करणं, प्रत्येकाला काहीतरी थोडीशी ड्युटी दिलेली असायची. मग वेळ वाटून दिला, ह्या वेळेत कपडे धुवायचे, मग ते आपले आपले कपडे धुवायचे. हे सगळ्या नवीन गोष्टी होत्या तेव्हा. त्यामुळे ते सगळं मिळून खूप छान वाटलं होतं. आणि त्यानंतर पुढे काही वर्ष काही झालं नाही. मग मी जेव्हा 8वी-9वीत गेले तेव्हा पुन्हा कलापथक या प्रकाराला जोर मिळाला होता. आणि पुणे शहर कलापथक असायचं, त्यांचे गणपतीचे दौरे असायचे, मग साखर कारखान्यांच्या भागात सगळीकडे फिरायचं. त्यातला मुख्य भाग असायचा सामाजिक विषयावरचा तमाशा. कारण त्या भागात लोकांना ते जास्त अपील व्हायचं. पण विषय मात्र सामाजिक असायचा आणि विषय त्याच्यातून लोकशिक्षण होईल अशा पद्धतीने मांडलेला असायचा. म्हणजे पु ल देशपांड्यांचे काही तमाशे होते, निळू फुलांनी लिहिलेला तमाशा होता. अशा वेगवेगळ्या सामाजिक कार्यात असलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक लिहिलेले वगनाट्य. आणि त्यात सगळे सेवादलाचे कलाकार असायचे. आणि त्याच्या सुरुवातीला मग थोडंसं लहान आम्ही सगळे जे होतो, आम्ही एक फोक डान्सचं अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम असायचा. ते दोन्ही जोडून असं एक कार्यक्रम करत असू आम्ही. त्यानंतर मात्र मध्यवर्ती कलापथक ज्याला म्हणत असत, जे त्याच्यात वसंत बापट, सुधा वर्दे, लीलाधर हेगडे हे 3 अध्वर्यू होते त्याचे. तर त्यांनी भारत दर्शन नावाचा एक कार्यक्रम केला होता. त्यासाठी खूप रिसर्च करून, भारतभर फिरून, प्रत्येक रिजनला लोकनृत्य शिकून, मग ते रमेश पुरवणी यांच्याबरोबर ग्रुप मोठा गोळा करून मुलामुलींचा ती सगळी बसवून शिबिरं घेऊन ते बसवले गेले. आणि मग त्याचा देशभराचा दौरा झाला. भारत दर्शनचा झाला, त्याच्यानंतर शिवदर्शन नावाचा कार्यक्रम झाला. त्याचाही दौरा आम्ही देशभराचा केला. म्हणजे मुंबईहून निघून आम्ही खानदेशात फिरलो, नॉर्थमध्ये फिरलो, चंदीगड, दिल्ली, तिकडे सगळं, लखनौ, खूप संबंध सुट्टी 15-20 दिवस असं फिरायचं, परत यायचं. मग दुसऱ्या सुट्टीत दुसऱ्या भागात जायचं, दक्षिणेकडे हैदराबादला गेलो आणि कुठे गेलो असं. पण त्यात आणखी वेगळा संस्कार होता मोठा
की इतक्या लोकांनी एकत्रितपणे जायचं, म्हणजे जिथे जाऊ तिथे बहुतेक वेळेला कोणाच्या तरी घरी राहायची सोय केलेली असायची किंवा एखाद्या शाळेमध्ये असं बेसिक पुन्हा सोय सगळी. कोणाच्या घरी राहिलं तर मग तिथे जाऊन त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांच्या घरात जे जे काय उपलब्ध असेल त्याच्यात आपल्याला कसं सामावून घ्यायचं, ते जे ऑफर करतील ते प्रेमाने स्वीकारायचं, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायला लागतात ना. म्हणजे येत नसतात मुळात आपल्याला. आपल्या घरात आपण हे नाही मला आवडत वगैरे असं म्हणू शकतो, पण तिथे गेल्यावर या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. बरं, तेव्हाची आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही शिकलो म्हणजे आमचं दिवसभराचं शिबिर असायचं, शिकण्यासाठी जे काय तयारीचं शिबिर असायचं. दिवसभर खूप नाचायचं, खूप म्हणजे खूपच. सकाळी साधारण 10 वाजल्यापासून सुरू करायचं, मग जेवायला थोडा वेळ थांबायचं, मग पुन्हा रात्रीपर्यंत करायचं. दमून जायचे सगळेजण, पायवी दुखायचे चिक्कार. मग त्यावेळेला आमचे एक आजोबा होते, सेवादलाचे आजोबा म्हणून, भाऊसाहेब रानडे नावाचे. तर ते स्वतः चांगले तालमीत तयार झालेलं शरीर त्यांचं होतं आणि मालिश वगैरे जबरदस्त करायचे. तर ते स्वतः सगळ्यांना, मुलामुलींना सगळ्यांना मालिश करायचे सुरुवातीला. हो. आणि मग म्हणायचे की मी दाखवीन तुम्हाला, आता तुम्ही शिकायचं आणि तुम्ही एकमेकाला करायचं. तर त्यात सगळ्यांना रस होता असं नाही, पण मला त्यात खूप रस वाटला आणि मला ते आलं. म्हणजे मालिश करायचं मला त्याच्यातून मात्र जमलं, आलं आणि ते पुढे कंटिन्यू झालं. म्हणजे अजूनपर्यंत सुद्धा मी चांगलं मालिश करू शकते आणि मी असं ऑफर देऊ शकते की 2 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले, तेव्हा मी ठरवलं होतं की ज्यांच्याकडे जाणार, माझे खूप 85 वर्षाचे काका आणि 80 वर्षाची काकू वगैरे त्यांच्याकडे, तर मी त्यांना काय करू शकते त्यांच्यासाठी, तर मी त्यांना रोज मसाज देऊ शकते. किंवा आम्ही सगळेजण थँक्सगिव्हिंगला भेटलो, त्यांची मुलं नातवंड सगळे, तेव्हा म्हटलं की मी ऑफर देणार सगळ्यांना की मी इथे एक सेटअप करीन, सगळ्यांना मालिश करेन ज्यांना कोणाला हवं असेल त्यांना. आणि तसं एवढी शक्ती आहे तुझ्याकडे? हो, सगळ्यांना. म्हणजे तरी 2-4 जण म्हटली, 22 जण होतो, पण मुलं 5-6 होती त्याच्यातली, पण त्यातल्या 7-8 लोक रोज करून 10-10 मिनिटं केलेस तरी अगं दमायला होईल. नाही, पण येते ती शक्ती. फारच म्हणजे काहीतरी केल्यासारखं वाटतं आपल्याला आणि त्यातून आपल्याला एक एनर्जी मिळते. ते प्रेम कन्वे करायचे एक चांगला मार्ग येतो असं मला वाटतं कोणालाही. म्हणजे आपण मित्रमैत्रिणी असलो, जमलो, कोणाचं काही दुखतंय तर पटकन केलं की. तू रेकी सुद्धा देतेस ना? तू ग्रँड मास्टर आहेस? नाही, मी ग्रँड मास्टर नाही, मी फक्त फर्स्ट डिग्री केलं आणि त्यानंतर मला काही वेगळ्या प्रकारचे अनुभव आले तर मला सांगितलं की तू आता 2nd डिग्री 3rd डिग्री नाही केलंस तरी चालेल. अच्छा, कारण मला आठवतं एकदा, म्हणजे माझा गुडघ्याचा इश्यू आहे, तू मला गुडघ्याला एकदा रेकी दिली होतीस शूट करतानाच, मला असं वाटतं. मला खूप बरं वाटलं, म्हणजे अलीकडे कधीतरी. आठवते कारण मला तेव्हा असं मला आठवत नाही, पण असं रेकी विविध लोकांना विविध वेळेला दिलाय. माझी जवळची मैत्रीण आजारी होती, तिला कॅन्सर झाला होता आणि कुठलीच ट्रीटमेंट तशी लागू पडत नव्हती, तर त्यावेळेला मी रोज तिच्याकडे जाऊन तिला देत होते. त्यांनी दुरुस्त झाला का तर नाही, पण तिला रिलीफ नक्की मिळतो त्या वेळेला. आणि पुष्कळदा काय होतं ना की माणसांना बाकी काहीच नको असतं, नुसतं स्पर्श हवा असतो, तो मिळत नाही. त्यांनी सुद्धा खूप बरं वाटतं. खरंय खरंय खरंय. आता माझी मावशी आहे 85 वर्षाची, तर रोज कोण असतं बरोबर ना, रोज काही कोणाचा स्पर्श मिळू शकत नाही. तो आपण एक प्रेमाने हात फिरवला तर खूप बरं वाटतं. हो ना, हो ना. एवढ्याचीच आवश्यकता असते खरं म्हणजे. खरं तर ते आवडतं मला. ताई, प्रत्येक सुशिक्षित घरात नृत्य आणि गायन याचे संस्कार सुद्धा अननोईंगली होतच असतात, किंवा मराठी घरांमध्ये हे शिकवलं जातच मुलांना. आताच्या काळात जास्त होतं, पूर्वी तेवढं होतं असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्या बाकीच्या मैत्रिणी कोणी नाच गाणं असं काही शिकलेला मला आठवत नाही, शाळेतल्या कुठल्याच मैत्रिणी. पण तू शिकली आहेस? हो, पण मी शिबिरातच शिकले. तर गाण्याची तर फारच मजेदार. काय काय सांग ना, सांग ना. तर मी आता गमतीने सांगते की आय कॅन्ट सिंग टू सेव्ह माय लाईफ. त्याचा उगम कुठे ते. तसं सगळ्यांचं समूह गान टाईपचं एक गाणं
म्हणायचं होतं आम्हाला सगळ्यांना. तर असं बऱ्याच मुलांना बसवलं होतं आणि हां म्हणा. आणि मग तो शिकवणारा जो होता तो थोडा 1 मिनिट थांबा, एकेका निघा, कोणाचा तरी आवाज वेगळा येतोय, बेसुरा येतोय, हां तू गा तू गा तू गा, हां सुईता तू. आणि मी सुरुवात केली, बस तू आता फक्त तोंड हलवायचं. मला इतका ट्रॉमा झाला त्याच्यानंतर की मला कदाचित आलंही असतं पुढे कधी गायला, पण त्या ह्यानी मी नाही, आपल्याला नाही गायचं, आपल्याला नाही येत गाता असं तेव्हा ठरवलं. तर मी जाम तोंड उघडायचे नाही खूप वर्ष. मग मी एक नाटक करत होते मुंबईत, या मंडळी सादर करूया या संस्थेबरोबर, देवस्की नावाचं. ते माझं म्हटलं तर तसं पहिला इम्पॉर्टंट रोल असं. त्याच्या आधी घाशीराम कोतवाल केलं होतं मी पुण्यात, पण त्यात मुख्यतः ब्राह्मणी सगळ्या ज्या असतात, म्हणजे विविध कॅरेक्टर्स त्या 6-7 मुली ज्या असतील त्या प्ले करायचं. असं स्पेसिफिक अमुक नाव असं नाही, ब्राह्मणी असं म्हणून कॅरेक्टर असायचं त्यांचं. आणि त्यात सुरुवातीला नाच, शारदा आणि हे म्हणून तेवढंच. पण देवस्की नाटकाचं तालमी चालू होते आमच्या. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक होते, रघुवीर कुल लेखक होते त्याचे. आणि तालीम सुरू होती आणि मला म्हणला की बेर्डे एक दिवशी की हां तुला आता गाणं म्हणायचं आहे. तर म्हटले नाही, मला नाही नाही म्हणायचं. म्हटलं नाही रे, बेसुरं गाईन मी. मला नाही, मला बेसुरं गाणारीच बाई पाहिजे तिथे, म्हणून तूच गायचं असते वगैरे असं. मी अक्षरशः रडले, पण तो म्हणला नाही गायचंच. म्हणून मी दणकून गायले. आणि मग लोकांच्या नशिबाने 2च प्रयोगात ते नाटक बंद झालं. पण फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली पुढच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये मला गायला लावलं लोकांनी. बरं. म्हणजे पहिली सिरियल माझी मराठीतली झोपी गेलेला जागा झाला. त्याच्यात मी रत्नाचं कॅरेक्टर करत होते. ती रत्ना अशी थोडी अर्धवट आणि सारखी प्रेमात पडणारी आणि सिनेमाची वेडी आणि सिनेमातली गाणी सारखी सारखी म्हणणारी अशी. तर सारखी गाणी म्हणायला लागायची त्याच्यामध्ये. आणि मला काही गाण्याचा गंध नव्हताच, पण सिनेमाही बघितलेले नव्हते, कारण आमच्या घरात सिनेमाचं वातावरणच नव्हतं. आम्हाला वर्षातनं 1 सिनेमा बघायला मिळायचा परीक्षा संपली की. त्याच्या पलीकडे सिनेमा बघायचा माहीत नव्हता आम्हाला. आणि माझे काका जे अमेरिकेतले म्हटलं ते पुण्यात आले तर त्यांच्याबरोबर एकदा बाहेर जेवायला जायचं वर्षातनं. अच्छा. आणि 1 सिनेमा बघायचा, तेवढंच माहिती होतं आम्हाला. त्यामुळे गाण्यांची ओळखच नाही. आणि शूटिंगमध्ये पहिल्याच दिवशी काहीतरी गाणं म्हणायचं होतं. एकतर सगळे माझ्यासाठी सगळे स्टार्स होते माझ्याबरोबर त्या शूटिंगला. म्हणजे कोण? म्हणजे अशोक सराफ होते, दिलीप प्रभावळकर होते, लालन सारंग होत्या, आत्माराम मेंढे होते, सगळे सिनियर. आणि सगळ्या इतकी वर्ष आणि इतकी वर्ष काम करत असले. आणि मी नवखी सगळ्यात. तर तो पहिला दिवस इतका माझ्यासाठी ट्रॉमॅटिक होता. आता मी थोडंसं आणि यांच्या समोर गायचंय, उडी मारून मी पुढे गेले जराशी याच्यामध्ये. पण तर त्या सिच्युएशनमध्ये अशोक सराफाचा खिडकीतून आतमध्ये येतो हॉलमध्ये आणि त्याला बघून मी असं चक्कर आल्यासारखं होतं. मी पडायला जाते, तो मला पकडतो वगैरे असं काहीतरी सीन. आणि मला धडधड. बरं, सगळ्यात आधी त्या दिवशीची गमतीची गोष्ट म्हणजे बाकी सगळे स्टार्स होते आणि मी नवीन होते. मी असेच पण करत होते त्याच्यात. अच्छा. तर मला कोणी काही सांगेच ना की तू काय करायचंयस किंवा तू मेकअप काय करायचं, मला काहीच माहिती नाही. तर मी आपली देबू कॅमेरामॅन होता आणि विलास वंजारी चीफ असिस्टंट होता. मी आपली त्यांना जाऊन, ते माझे मित्र 2 जण, देबू काय करायचं मेकअप? ते म्हणलं जा मेकअपमॅनला सांग सोसायटी मेकअप. म्हणलं ओके. मी गेले. बाबुलनाथ कुडतरकर मेकअपमॅन होता. बरं, त्याची पण पहिलीच सिरियल होती ती. तोपर्यंत स्टेजचा मेकअप केलेला त्यांनी. त्याला कुठे अंदाज असेल की स्क्रीनसाठी काय मेकअप करायचा. त्यांनी त्याच्या हिशोबाने केला मेकअप. आणि मी गेले धावत खाली दाखवायला देबूला. देबू म्हणा यू लुक लाईक अ. म्हटलं थांब, बोलूच नको पुढे, काय करू ते सांग. बरं म्हणला वर जा, मेकअप काढ, फक्त काजळ घाल आणि खाली. त्यांनी जो काय थोडासा असा हे आणलं होता मी, हुरूप आणि उत्साह, तो माझा ढूप झाला सगळा. अरे बापरे आता. आणि मग गाणं म्हणायची वेळ आली
तर त्यात या हू चाहे मुझे कोई जंगली कहे हे गाणं म्हणायचं बरं होतं. बरं बरं. त्याचे तरी शब्द कोणाला माहिती होते. हा हा देबू देबू सांग ना कसं म्हणायचं. देबू वॉज माय सेवियर देन. देबूनी म्हणून दाखवायचा, तो चांगला गायचा. अच्छा. तो म्हणून दाखवायचा. बरं तिथे त्याचं ऐकून जर मी जाऊन माती खाल्ली आहे कितीदा तरी. आणि पण निभावली मी सिरियल ती पहिली. आणि सगळ्यात मला हसायला आलं म्हणजे ती टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट कसा असतो लोकांवर तुला माहिती आहे. आणि तेव्हा तर फक्त दूरदर्शन होतं, त्यामुळे त्याचं तर आणखीन जास्त लोकांना पहिली स्पॉन्सर्ड सिरियल होती झोपी गेलेला आहे. त्यामुळे खूप लोकांना अप्रूप होतं त्याचं. आणि मी एपिसोड्स काही टेलिकास्ट झाल्यानंतर लोक मला विचारतात, तुम्ही गाणं शिकलात का हो? असं वाटतंय का तुम्हाला? उत्तर द्यायचं नाही. काय उत्तर देणार? अशी मजा, असा माझा गाण्याचा अनुभव. बरं बरं बरं. पण त्यानंतर पुष्कळ ठिकाणी मला गायला सांगितलं लोकांनी. मी आता अवघाची संसारमध्ये काहीतरी सिच्युएशन होती ज्याच्यामध्ये मला एक गाणं म्हणायला लावलं. होणार सुमीमध्ये एका सिच्युएशनमध्ये गाणं म्हणायला लावलं. मग माझी भीड चेपली जरा. आता रेटते मी कधी वेळ आली. आपलं गाण्याची गोष्ट झाली पण नाचाची गोष्ट नाही झाली. सांग ना. म्हणजे मी म्हटलं तसं की नाचात खूप आनंद होता मला. पहिलं माझं ओळख नाचाशीच झाली होती. परफॉर्मिंग आर्टमध्ये पहिली ओळख नाचाशी झाली होती. त्यामुळे ते असं हळूहळू, आणि घरात वातावरण काहीच नव्हतं खरं म्हणजे तोपर्यंत, पण हळूहळू ते मला जास्त आवडतंय, आणखी शिकायला पाहिजे, आणखी काहीतरी करायला पाहिजे असं. आणि मी शिकायला मुंबईत आले. वर्ध्यांच्या घरात राहत होते तोपर्यंत. झेलम वर्दे मुळातली, आता परांजपे, तिने ओडिसी शिकायला सुरुवात केली होती. आणि जो फॉर्म खूप सुंदर आहे, मला फारच आवडला होता. तोपर्यंत बघितला नव्हता मी, पहिल्यांदाच बघितलं. गुरुशंकर बेहरा नावाचे गुरुजी तिच्या घरी येऊन तिला शिकवत असत. आणि मला जसा वेळ असेल तसं त्यांचं क्लास चालू असेल तर मी बसून बघत असे. तर त्यांना फार गंमत वाटायची की दरवेळेला काय येऊन बसते ही मुलगी. म्हणाले की क्यों आपको अच्छा लगता है? हाँ बहुत अच्छा लगता है. तू सीखते क्यों नहीं? म्हटलं कारण माझ्याकडे पैसे नाहीत डान्स क्लासला द्यायला आणखीन. अच्छा ऐसा करो कि आप देखा करो. हाँ. और महीने में एक आध बार मुझे दिखाओ. अच्छा. क्या आप कर सकते हो? अच्छा अच्छा. तेव्हा जाम खुश झाले मी की हां. आणि ते तसं बघायचंय मधून. आज मुझे टाइम आहे, आज दिखाओ. आणि मग मला इतकं ते आवडत होतं की मला यायला लागलं, म्हणजे बघून बघून करू लागले. आणि झेलम उत्तमच डान्सर आहे, त्यामुळे तिला बघणं हा एक आनंदाचा भाग होता. तिच्या मुवमेंट्स बारीक सारीक सगळ्या. ओडिसीची खास मुवमेंट जी असते ती टॉर्सो मुवमेंट असते, जी बाकी कुठल्याच डान्स फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे तुमचं फक्त धड साईड टू साईड असं हलवायचं असतं. मान एकीकडे, खालचे हे एकीकडे, बेस तुमचा, आणि ही मुवमेंट. तर ती बाकी सगळ्या फॉर्मपेक्षा वेगळी आहे. ती छान दिसते, त्याच्यामुळे ग्रेस जास्त दिसते. असं एक एक गोष्ट कळत होती. आणि मग ती आवडत होती, त्यामुळे येत होती करता. ते बघायचे. हे विलक्षणच वाटतं मला. एक गुरु जो लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना शिकवतो आहे, त्यांनी असं म्हणणं की तू बघ आणि मला कधीतरी दाखव, आणि त्यानुसार गायडन्स काहीतरी देणं, ही इतकी अप्रूपाची गोष्ट आहे. मी इतकी भाग्यवान आहे की मला ही सुरुवात अशी मिळाली. बरं, त्या पाठोपाठ झेलमची मामी बहीण ओडिसी शिकायला लागली आणि तिचा एक क्लास तिथेच व्हायचा. म्हणजे तेव्हा सदानंदमध्ये मिनिस्टर होते आणि मोठ्या बंगल्यामध्ये राहत होतो आम्ही. मी त्यांच्याबरोबर लटांबर तिथे गेले होते. मोठा बंगला होता, त्याच्यात मोठा असा वरांडा होता, तिथे क्लास व्हायचा. तिचा पण क्लास तिथेच व्हायचा, ती जवळच तिथे राहायची. मग म्हणाले की आता असं कर, ही शिकते नव्याने सुरुवात केली नाही मी, तिच्याबरोबर तू कर. पण तिच्याबरोबर कर म्हणजे ती फी देऊन शिकणार होती ना, आणि मी फी देऊ शकत नव्हते. पण ती पण इतकी कमाल होती, म्हणजे ती आता सुधा मावशीचीच भाची म्हण किंवा काय जे, पण तिने पण असं हे दाखवलं मला की हो कर ना, आपण दोघी करूया, एकत्र नाचत जाऊया आपण. आणि मी तिच्याबरोबर नाचायला लागले रेग्युलर.
आणि खूप आनंद व्हायचा, खूप मजा यायची. तिलाही आम्ही दोघी एकत्र रिवाईज करायचो. मग हे असं मग ते तसं, मग तुला आठवतंय का हे दोघींनी एकत्र शिकण्याची एक वेगळी मजा असते ना. तसं. आणि मग मधून मधून झेलम आम्हाला दुरुस्त करायची की हा असं नाही तसं वगैरे. पण खूप आनंद त्याचा मिळाला. अच्छा. आणि ही गोष्ट खरंच नाही पटकन कोणी तयार होणार, असं ऑफर पण करणार नाही. पण तिने हे केलं. ती फी भरत होती, मी अशीच शिकत होते आणि ते शिकवत होते आम्हाला. त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतरची गोष्ट की गुरु केलुचरण महापात्रांबद्दल मी ऐकून होते, त्यांना बघितलं होतं. ते मुंबईत वर्कशॉप घेणार असं कळलं मला. माझ्या लग्नानंतर थोड्याच महिन्यामधली गोष्ट ही. कॉलेज चालू होतं माझं तेव्हा. सकाळी 7:30ला कॉलेजला जायचे, मग 4 वाजेपर्यंत कॉलेज असायचं वगैरे. आणि ते बिगिनर्स क्लास घेणार असं मला कळलं. आणि तो माझं कॉलेज होतं हाजी अलीला आणि त्यांचं वर्कशॉप असायचं होतं आकाश गंगा नावाच्या बिल्डिंगमध्ये, जे वॉर्डन रोडला 15 मिनिटाच्या अंतरावर. तर मला खूप इच्छा की मला तो क्लास करायचा आहे, बिगिनर्स क्लास, तो जो संध्याकाळी असणार आहे. मी नवऱ्याला विचारलं की प्लीज मला करायचा हा क्लास, करू का? म्हटलं माझी काही हरकत नाही आहे, तू माझ्या वडिलांना विचार. त्यांना विचारलं, म्हटलं की खूप इच्छा आहे माझी करायची, काय करू? माझी काही हरकत नाही, पण तू सासूबाईंना विचार. म्हटलं घे बरं आहे, काही नाही टोलवा टोलवी माझी काय हरकत नाही म्हणायचं. मग मी सासूबाईंना विचारलं. म्हणल्या की रागावल्या, म्हणाल्या कर काय वाटेल ते. तर मी अक्षरशः पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्या वर्कशॉपला जायला सुरुवात केली. बरं. त्या खूप भडकल्या माझ्यावर त्याच्यानं. कारण सकाळी 7:30 वाजता जायचे, मला येईपर्यंत 8-8:30 व्हायचे. पण त्याच्या आगेमागे काम करायला माझी काही हरकत नव्हती, घरात जे लागेल ते काम करत होते मी. पण त्यामुळे गुरुजींकडनं शिकण्याचा पहिला अनुभव मला तिथे मिळाला. आणि काय माणूस होता, काय गुरु होता, काय त्याचं स्वतःचं नृत्य होतं. म्हणजे शेवटपर्यंत ते इतके कमाल नाचत होते. म्हणजे मला वाटतं 75 वगैरे वर्षाचे होऊन गेले असतील ते. पण अंगात भिनलेलं नृत्य कसं असतं. मग आम्ही त्यांच्याकडे कटकला गेलो. तिथे एका कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं होतं. मग त्यांच्या हॉल, रिहर्सल हॉल त्यांनी जो बनवला होता, स्वतःच्या हाताने शेणाने सारवलेली जागा, स्वतः बांधलेली, तिथे कटकला. तिथे जाऊन त्यांच्या समोर नाचायला मिळालं. मग तिथून जवळच एक फेस्टिवल होतं, तिथे झेलमनी तोपर्यंत स्मितालय नावाची संस्था सुरू केली होती. आणि त्या स्मितालयाचे पहिले स्टुडंट्स आम्ही होतो. आणि तिची कल्पना अशी होती की ज्या शाळेमध्ये तिचा क्लास होता, ती शाळा म्हणजे साने गुरुजी विद्या मंदिर, ती एका झोपडपट्टीमध्ये होती. तिथल्या मुलामुलींना जर काही शिकावंसं वाटत असेल, वेगळी गोष्ट नृत्य शिकावंसं वाटत असेल, तर त्यांच्यासाठी मी शिकवणार. आणि अगदी 5 रुपये फी घेऊन शिकवायची त्यांना. मग बाकीचे स्टुडंट्स येतील त्यांना जास्त फी घेत असे ती, पण हे जे तिथले लोकल मुलं होती त्यांच्याकडनं अक्षरशः 5 रुपये फी घेऊन शिकवायची. आणि त्यांना मग अरंगेत्रम सारखं ओडिसीचं जे मंच प्रवेश म्हणतात त्याला, ते काही स्वतः करता येणार नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल तशी. तर त्यासाठी आपण क्लासचा म्हणून कार्यक्रम करायचा, ग्रुप मंच प्रवेश करायचा, अशी कल्पना करून तिने आमचा किती 7-8 जणी होतो, त्यांचा सगळ्यांचा एकत्र मंच प्रवेश सारखा 89 साली कार्यक्रम केला पहिला आम्ही. त्याला गुरुजींना बोलवलं होतं. गुरुजी ओरिसातून आले मुद्दाम, त्यांनी बघितलं आणि त्यांच्यासमोर परफॉर्म करण्याची एक इच्छा जी होती आमची, ती सगळ्यांची, ती फलद्रूप झाली. आणि तो अनुभव काही वेगळाच होता. त्यानंतर मी आणखी 2-3 वर्कशॉप्स केले गुरुजींच्या बरोबर. एक NCPमध्ये केलं, एक नेहरू सेंटरला केलं, एक गांधी शिक्षण भवन जुहूला तिथे केलं. 4 वर्कशॉप्स केले आणि खूप खूप काहीतरी शिकायला मिळालं. त्यांच्याबरोबर सहवास मिळाला त्यांचा. कारण मुंबईत आले की मग सगळ्यांनी आळीपाळीनी राहायचं, त्यांच्यासाठी काहीतरी करून न्यायचं वगैरे असं नेहमी असायचं. फार वेगळं जग आणि वेगळं माणूस अनुभवायला मिळाला. हा ठेवा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी, हा ठेवा. मी एक वेगळंच काहीतरी शिकले आहे, जे शिकायला मी मुंबईत आले. मी ऑर्थोटिक अँड प्रॉस्थेटिक इंजिनिअरिंग शिकले आहे.
तर तो मुंबईतच कोर्स होता त्यावेळेला. हां. मग त्यामुळे त्याच्याबद्दल आणखीन थोडी माहिती देशील? हो. तर हा कोर्स म्हणजे आर्टिफिशियल लिम्स आणि कॅलिपर्स बनवण्याचं इंजिनिअरिंग जे असतं, म्हणजे त्याच्यात तुमचा मेडिकलशी संबंध येतो आणि इंजिनिअरिंगशी संबंध येतो. वाव. आणि त्यात तुम्हाला कार्पेंट्री करायला लागते, हम्म. लोहार काम करायला लागतं, हम्म. प्लास्टिक लॅमिनेट्सचं काम करायला लागतं. हम्म. ते जे लिम्स बनवतो त्याचे वरचं हे लॅमिनेटेड असतो, हां. कास्ट करून हां. त्याचं वरचं हे स्किन कलरला मॅच होणारं असं करायला लागतं ते. तर त्याचं रिगरस ट्रेनिंग असतं. अच्छा. 3 वर्षाचा कोर्स आणि फिजिकल लेबर पण त्यात करायला लागतं तुम्हाला. असं म्हणजे पेशंट्स बरोबर डील करायला लागतं तुम्हाला. ॲक्च्युली लोहाराचं काम करायला लागतं. म्हणजे त्याच्यात लोखंडाचं हे घालायचं, ते गरम करायचं, ठोकायचं घणानी वगैरे असं सगळं असं ते इंजिनिअरिंग. ते मी पूर्ण केला कोर्स. तो करत असतानाच थोडं थोडं नाटक वगैरे सुरू केलं होतं मी इथे मुंबईतल्या ग्रुपमध्ये. आणि ते करत असताना एका वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत होते मी. पुरू बेर्डे बरोबरच्या म्हणजे या मंडळी सादर करूया नावाची संस्था त्यांची, जे स्कूल ऑफ आर्टमधले सगळे होते ते. तर त्यांचंच देवस्की हे नाटक मी करत होते एका राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. आणि प्रयोगाच्या तारखा आणि परीक्षेच्या तारखा सेमिस्टरच्या एकाच वेळेला आल्या. मग माझे मुंबईतले मी मुंबईत वर्ध्यांच्याकडेच राहत होते. म्हणजे सुधा वर्दे आणि सदानंद वर्दे हे माझे पालक होते मुंबईतले. अच्छा. तर त्यांनी सुधा मावशीने म्हटलं की नाही हे नाही करायचं, शिक्षण ही प्रायोरिटी असली पाहिजे. तर म्हटलं हो बरोबर आहे. आणि आता लास्ट मिनिट मी यांना कोण देऊ काम करायला. मला माहीत नव्हतं त्याच वेळेला येईल असं. त्यांनाही माहिती नव्हतं की माझी परीक्षा येईल. हे मी प्रॉमिस करते की मी अभ्यास करीन आणि मी हे पण करीन असं. आणि कसलं काय, मी नापास झाले. 1 वर्ष गेलं माझं. आणि तोपर्यंत स्कॉलरशिप होती मला त्या इंजिनिअरिंगसाठी. आणि मला नापास झाले. मग मुंबईत राहायचं आपल्याला आणि आई वडिलांकडे पैसे कसे मागायचे आता, ते तर नाही मागू शकत. स्कॉलरशिप मला खूप होती, 300 रुपये. पण तेव्हा हो हो. आणि मग त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग मी दिनांक नावाचं साप्ताहिक आमच्याच मित्रमंडळींपैकी चालू केलं होतं. तर त्यांच्याकडे म्हटलं मला काही काम देऊ शकता का तुम्ही. त्यांनी विचार केला आणि म्हटलं की हां, जाहिराती आम्ही बोलून ठेवू, तिथे जाऊन मुंबईत ठिकठिकाणून त्या आणायच्या. ते काय जे सांगतील मजकूर आणायचा त्यांच्याकडनं वगैरे, हे काम करू शकते. तू जिथे जाशील तिथे बसचं भाडं वगैरे आणि इतके पैसे देऊ असं छोटेसे एका, पण स्वतंत्र आणि आईवडिलांकडे पैसे मागायला लागू नयेत अशी परिस्थिती. सो मी हो म्हटलं त्यांना. आणि त्यामुळे मला मुंबईची खूप माहिती झाली. म्हणजे नागपाडा वगैरे या भागात मी कशाला एरवी गेले असते, पण मला तिथे जाऊन काय कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन ते अमुक घेऊन यायचं आहे असं म्हटलं की जायचं गुपचूप शोधत शोधत शोधत. पण प्रवासाचे जरा हे असल्यामुळे लहानपणापासून आणि पुढे आमच्या खानदानातच प्रवासाचे किडे खूप सगळ्यांना, माझ्या आईवडिलांना दोघांनी, आजी आजोबांना सुद्धा म्हणजे प्रवास फार आवडायचा. त्यामुळे छोटा प्रवास मोठा प्रवास ते काम आनंदाने केलं मी तेवढे दिवस. आणि त्याच दरम्यान मला सापडला की माझा पार्टनर. बरं बरं बरं. तो संपादक होता आणि प्रकाशक होता साधना दिनांकचा. अच्छा. जयंत धर्माधिकारी. सो तशी भेट झाली आमची. पण किती वर्षाची होतीस तेव्हा तू? 20. लग्न झालं तेव्हा 20 होते. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. आणि आमच्या वयात खूप अंतर आहे, तो मोठ्या माझ्यापेक्षा बराच. 16 वर्षांनी. ओ, त्यामुळे तुझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल आम्हाला. लव्ह स्टोरी म्हणजे असं, या आधी माझी हिंमत नव्हती हा प्रश्न तुला विचारायची, पण त्यांच्यामुळे हा प्रश्न तुला विचारू शकते. हो की नाही? म्हणजे त्यांना आवडेल ऐकायला. हा. लव्ह स्टोरी म्हणजे काय, मी काम करत होते तिथे. काम करत असे पण 6 महिने काम केलं मी, कारण माझं सेमिस्टर संपेपर्यंत. आणि तेव्हा मला माहिती होतं की तो सिनेमा क्षेत्राशी संबंधित आहे. तो स्क्रीन प्ले रायटर होता ऑलरेडी तेव्हा.
बऱ्याच फिल्म्स त्यांनी लिहिल्या होत्या तोपर्यंत. कोणत्या? त्याची फेमस फिल्म म्हणजे बेनाम, हम्म. रफू चक्कर, खोटे सिक्के, वाव. बऱ्याच खूप फिल्म्स लिहिल्या त्यांनी. दो रास्ते सुद्धा म्हणजे गरा कामतांच्या बरोबर त्यांनी लिहिलं होतं ते. तर थोडीशी ते माहिती होतं, त्याला नाटकात रस आहे माहिती होतं, म्हणजे नाटक बघायला स्पर्धेच्या नाटकांना पण बघायला जात असे तो, हे माहिती होतं. कधी आम्ही एकत्रही गेलो होतो नाटक बघायला वगैरे असं. आणि त्याच्याकडे मोटरसायकल होती त्यावेळेला आणि मी बसनी फिरायचे सगळे. कधी कधी मग तोही बांद्रा ईस्टला राहायचा, मी बांद्रा वेस्टला राहायचे. त्यांचं घर बांद्रा वेस्टला होतं. अच्छा. तर मग कधीतरी लिफ्ट द्यायचं, असं एकत्र आम्ही कधीतरी जात असू. तर आम्हाला जाताना बघून लोकांना चौकशा कराव्याशा वाटू लागल्या की अच्छा वगैरे. पण तोपर्यंत तुम्हाला अंदाज नव्हता की तुम्हाला नव्हता. आय वॉज क्लूलेस. आय वॉज जस्ट एन्जॉईंग हिज कंपनी आणि कॉमन इंटरेस्ट, नाटक, सिनेमा असं. तर तशी ओळख झाली चांगली जास्त. आणि मग एका पॉईंटला लोकांनी असं विचारायला सुरुवात केला. मला वाटलं की काय हरकत आहे काही असलं तर. त्याच्या काही ह्याच्यात नव्हतं. मग मी विचारलं. अच्छा, तू विचारलंस? म्हणजे की काय बुवा काही करायचं का आपल्याला? कशाला काय करायचं, चांगलं आहे की असंच. तो वयाच्या अशा टप्प्यावर होता की त्याला काही फरकच पडत नव्हता लग्न केलं काय नाही केलं काय वगैरे. तर म्हटलं की नाही बाबा, मी नुसतं नाही असं वर्षानुवर्ष फिरू शकत, मला कमिटमेंट पाहिजे आणि मग लग्न करू आपण. माझं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं ते. बरं. शेवटचं वर्ष बाकी होतं. अच्छा. नापास झाल्यामुळे पुढे सरकलेलं. बरं करूया. त्याला इधर काही फरक पडत नव्हता असं. मग मी माझ्या आईबाबांशी बोलले. मग दोघांनाही अर्थातच धक्का बसला की एवढ्या मोठ्या माणसाशी करायचं आहे. तर त्यांच्याकडून ते विरोध कधी करणारच नव्हते. कारण ते म्हणाले की तू पूर्ण विचार केलायस ना, बोडक्याचा विचार. तेव्हा कळत काय होतं मला. हो असं जोरात सांगितलं मी मला, कॉन्फिडेंटली. आणि आईने पण म्हटलं मला की बघ बाई, विचार करून मग ठरव. म्हणजे तू ठरवलंच तर आमचं काही म्हणणं नाही आहे, पण सगळा विचार करून मग ठरव. तेव्हा तेवढीही कुठे अक्कल होती त्या वयाला. आताच्या 20 वर्षाची मुलं खूप स्मार्ट असतात, खूपच स्मार्ट असतात. फोकस त्यांचा क्लिअर असतो. अगदी. आणि मग मी लग्न करायचं ठरवलं. आणि लग्न म्हणजे आमच्याकडे आमच्या घरामध्ये खानदानात तोपर्यंत असं मोठं लग्न वगैरे काही प्रश्नच नव्हता. म्हणजे आईवडिलांनी पण, त्यांचं लव्ह मॅरेज आहे. अच्छा. त्यांचं लग्न तर फार छान होतं. दोघं जण सायकलवरनं गेले. त्यांचे 2 साक्षीदार म्हणजे नायडोळे आणि आणखीन कोणतरी होतं. तेही सायकलवरनं, इंदू केतकर नावाची आईची माहिती होती. तेही सायकलवरनं रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये गेले, सह्या केल्या. आणि रजिस्ट्रार म्हणला की हार बिर काही नाही, वेडे काही नाही. सह्या केली, टांग मारली सायकलवर आणि आपापल्या मार्गाला गेले. असं त्यांचंही लग्न होतं. त्यामुळे कॉन्सेप्ट साधं लग्न हीच होती, घरातली माणसं फार तर असं. तसं आम्ही बांद्र्याच्याच रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन लग्न करायचं ठरवलं. सुधा मावशीच्या घरी मी होते म्हणून तिच्या घरी तिने एक जेवण केलं. आणि आम्ही सासरच्या घरी आलो सगळेजण. समोरच म्हणजे म्हाडामध्ये होतं तेव्हा रजिस्ट्रारचं ऑफिस, आणि त्याच्या समोर MIG कॉलनी घर होतं. तर तिथे आलो. तिथे आल्याबरोबर सासूबाईने चहा कर सगळ्यांसाठी असं सांगितलं. मग आणि झाली की सुरुवात अशी. वेगळा विशेष काहीच नाही. झालं सुरू लग्न, कुटुंबाचं कारभार. आपल्या क्षेत्रामध्ये तुझं करिअर लग्नानंतर सुरू झालं? मी प्रोफेशन म्हणून तोपर्यंत प्रायोगिक नाटकात काम करत होते. पण प्रोफेशन बरंच, म्हणजे मुलगी झाल्यानंतर प्रोफेशन म्हणून सुरू. म्हणजे झोपी गेलेला सिरियल केली तेव्हा माझी मुलगी 2 वर्षाची होती. ओके. तुला एकुलती एक आहे? एक मुलगी. मिस्किल. आता किती वर्षाची आहे ग? ती 37. तिचा मुलगा 1.5 वर्षाचा आहे. बरं, तू आजी झाली आहे? अरे वा, वाटत नाही पण अजिबात. मजा असते. पण आता 1.5 वर्षाची 2 वर्षाची मुलं
फुल टाइमपास. ती कुठे असते आणि आता? मुंबईतच असते. अच्छा. तिचं घर चर्चगेटला आहे. ती काय करते आणि? ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करते. वा, कोणत्या? लिंटासमध्ये. ओ लवली. वा वा वा. काय पोरं पटापट मोठी होतात ना तर गं. तुझी मुलगी 18 वर्षाची झाली, हो, मुलगा माझा 23 असं मुलगा म्हणते तू. 23, मुलगी 18. तो काय करतो गं? त्याचं म्हणजे फॅमिली प्रोफेशनमध्येच आहे तो. तो स्वतः बॉडी बिल्डर आहे आणि तो शिकतोय सुद्धा, म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झालंय, पण तो स्पोर्ट्स मेडिसिन अरे वा. शिकतोय. तो ACSMचे बरेच लेवल्स क्रॉस केलेत त्यांनी आणि तो पर्सनल ट्रेनर म्हणून आत्ता काम करतोय. त्याच्याकडे 15-20 क्लायंट्स आहेत आणि माझ्या कुठच्या कुठे पुढे गेलाय तो. म्हणजे त्याच्या वयामध्ये मी चाचपडत होते काय करायचं, हे करायचं का ते करायचं, पण तो इतका फोकस्ड आहे. आणि माझी लेक पण खूप फोकस्ड आहे. ती आता 12वीला आहे. तिचं ठरलंय काय करायचं. तिचं ठरलंय काय करायचं. दोघांचंही ठरलंय काय करायचं. आणि वेड्यासारखा व्यायाम करतात. म्हणजे त्यांना व्यसन असेल तर ते व्यायामाचं आहे. आणि ते खरेखुरे तळवलकर आहेत दोघंही. मी काय ऐकत नाही त्यांचं. तू मेंटेन असं सो वेल. कशाला पाहिजे. प्रयत्न करते मी. हा, म्हणजे व्यायाम न करता चांगलं आहे तर कशाला जीवाला त्रास द्यायचा. नाही ते कान पकडून नेतात मला व्यायामाला दोघे. आत्ता सुद्धा आपलं हे झाल्यानंतर तिने मला विचारले किती वाजता संपणार आहे, मग तुला मी पिकअप करायचं की तू डायरेक्टली जिममध्ये येणार आहेस, हे सगळं विचारून चाललेलं आहे मला. आणि मी तिला टांग देणार आहे हे मलाही माहिती आहे आणि हे तिलाही माहिती आहे. पण तू शूटिंग एवढं करतेस तर त्यात वेळ कधी मिळत असेल तुला? नाही, पण काढायला पाहिजे. फिटनेस रादर एवढं शूटिंग करते म्हणून वेळ काढायला पाहिजे व्यायामासाठी, नाहीतर नुसतं एक्झर्शन होतं, एक्सरसाइज होत नाही. मी बाकी व्यायाम एक मधला काळ असा होता की मी वेड्यासारखी व्यायाम करत. तुझं योगा बिगा पण चालू असतं ना ग? योगा नाही, मी तेव्हा जिम करायचे, मी पोहायला जायचे आणि मी 1 तास चालायचे. माझे डॉक्टर म्हणले की थांबा जरा, वय आपलं काही कमी नाही आहे, एवढं सगळं नाही करायची गरज, फक्त चालायचं. किती चाल, तुला हवं तेवढं. 10 किलोमीटर चाल, 15 किलोमीटर चाल, जेवढं जमेल तेवढं चाल, वेळ असेल तसं. पण सगळं नाही करायचं. आणि पोहायला जायचं असेल तर रिलॅक्सेशन म्हणून जायचं, दुसरं काही नाही. वेट्स करते, धावते, नाही बस. ते मला चालणं तर खूपच आवडतं मला, सो मी चालते रोज. पण तुझं वय फार नसेल ना? 62. एवढ्यात विचारून घेतलं. आपल्याला काय सांगायला, आपल्याला काय लाज वाटत नाही सांगायची. नाही खरं तर. त्याचं कारण असं आहे की मी पहिल्यापासून आईचेच रोल केले आहेत. मग आता लपवायचं काय, आया असतातच वाटेल त्या वयाच्या. आई आता तर आजीचे रोल पण करते. हो ना. आणि आजी खरी पण झालेच आहे ना. त्यामुळे हे मालिकांची सुरुवात कुठपासून झाली, कधीपासून झाली? झोपी गेलेला जागा झाला, ती पहिली मालिका. कमलाकर सारंग दिग्दर्शक होते. आणि मला ॲक्च्युली मालिकेच्या आधी मी एका सिनेमाला असिस्ट केलं. अच्छा. जयंतनी लिहिलेली फिल्म होती. अमोल पालेकर दिग्दर्शक होते. ते दोघं को प्रोड्युसर्स होते. अनकही नावाची फिल्म. अच्छा. दीप्ती नवल, अमोल पालेकर, अनिल चॅटर्जी, दीना पाठक आणि डॉक्टर श्रीराम लागू अशी कास्ट होती जबरदस्त. विनोद मेहरा छोट्या एका रोलमध्ये होते. आणि तेव्हा मी म्हणजे अमोलमुळे मी असिस्ट करायला लागले असं म्हणेन. कारण तेव्हा आम्हाला सगळे म्हणायचे की बायका पोरांना दाव पे लगा के प्रोडक्शन हाऊस खोला आहे. म्हणजे प्रोडक्शन हाऊसचं नाव होतं सुची मिशा, सुहिता, चित्रा, मिस्किल आणि शाल्मली. बरोबर. अमोलने विचारलं की असिस्ट करणार का. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हती. म्हटलं हो करणार. या क्षेत्राबद्दल खूप आकर्षण, म्हणजे आकर्षण असं नाही, पॅशन होतं. आणि शिकायची इच्छा होती. जे जे मिळेल ते शिकत जायचं असं होतं त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी विचारल्याबरोबर हो म्हटलं. मग त्या सिनेमाला असिस्ट केलं. दुर्दैवाने ती फार चालली नाही फिल्म. 83 साली मी शूट केलं. मिस्किल 10 महिन्याची होती तेव्हा. माझ्या आईने येऊन तिला सांभाळलं आणि मी शूटिंग केलं. 27 दिवसात आम्ही सगळं शूटिंग संपवलं होतं. वा. मुंबईतच होतं सगळं शूटिंग. आणि रिलीज व्हायला 85 साल उजाडलं. पण तोपर्यंत ते घेऊन फिरून हे नाही. पण त्याच्यात शिकायला खूप मिळालं. आयुष्याबद्दल पण शिकायला खूप मिळालं. म्हणजे एक प्रोडक्शन हाऊस असतं, त्याच्यातले कमिंग्स अँड गोईंग्स काय काय असतात.
त्याच्यात किती गोष्टींचा विचार करायला लागतो. मग हम्म. ॲक्च्युली शूटिंग हा एक विषय असतो, पण त्याच्या आगीमागे तयारी किती असते, या सगळ्याची पहिल्यांदा जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर मिस्किल 85 झाली आम्ही झोपी गेलेला जागा झाला गेला. म्हणजे 2 वर्षाची होती मिस्किल त्यावेळेला. त्यानंतर मग एका पाठोपाठ एक आम्ही पुढची जवळजवळ 85 पासून 94 पर्यंत आम्ही पुष्कळ मालिका केल्या. म्हणजे जयंतनी प्रोड्यूस केल्या काही. रथचक्रवर केली आम्ही सिरियल एक, ज्यात लालन सारंग होत्या. मग आनंदी गोपाळवर केली, ज्याच्यात भार्गवी आणि अजित भुरे हे आनंदी आणि गोपाळ होते. त्यात मी एक छोटासा रोल केला होता. पण झोपी गेल्यानंतर मी पुढची 10 वर्ष तसं काही ॲक्टिंगचं काम नाही केलं फार. माझं लक्ष सगळं प्रोडक्शन आणि ह्या बाजूला होतं. मी एक स्वतः सिरियल प्रोड्यूस केली, 2 प्रोड्यूस केल्या इनफॅक्ट. बोकरवाडीची चावडी नावाची एक सिरियल, दमा मिराजदारांच्या गोष्टी होत्या त्या. आणि त्या काही गोष्टी विलास वंजारेंनी डिरेक्ट केल्या आणि काही बाबा माजगावकर म्हणून आमचा मित्र त्यांनी केल्या डिरेक्ट. बाबांबरोबर केलंय मी का? नाजुकामध्ये होतीस तू? नाही, एक टेलिफिल्म होती. मी आणि संदीप मेहता. मी पण होते त्यात मग बहुतेक. हो, आपण कर्जतला जाऊन कुठेतरी शूटिंग केलं होतं. ते रात्रीचे मटण बिटण, अरे मज्जा धमाल. हो, आठवतं. येस. तेव्हाच संदीपला ते ट्रिपलेट झाले होते. हो, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 20 का 22 वर्ष. आता संदीपची मुलं केवढी मोठी झाली आहेत माझ्या मुलांपेक्षा. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. आणि आता एक मुलगा त्याचा डॉक्टर आहे, मुलगी आहे ती एक हॉस्पिटॅलिटीमध्ये आहे, आणि तिसरी मुलगी आहे ती लॉयर आहे. खूप वर्षांनी मध्ये दिसला मला. असं खूप बोलणं नाही झालं, पण तेव्हा म्हटलं आता बायकोला काम करायला बाहेर पडू दे, मोठी झाली मुलं. नाही, बायको रमलीये संसारात. मी तिला किती वेळा सांगितलंय अगं, आणि छान ऍक्ट्रेस आहे, दिसायला केवढी सुंदर आहे अगं. म्हणजे जवळपास या करीना कपूर किंवा करिश्मा कपूर वगैरे सारखी आहे ती दिसायला. पण नाही, तिला घरातून बाहेर नाही पडायचंय. नाही, जे काय करते आनंदाने संसार खूप छान सांभाळते. व्हेरी गुड. तेव्हा संदीपची अगदी तारांबळ असायची. तर मग भोकरवाडीचीच आवडी झालं. आणि एक स्वाद की हद से हद तक नावाचा एक आम्ही शो केला होता. आफ्टरनून शो, कुकरी शो. आणि ऑब्व्हियसली की स्वाद आणि सेहत असं दोन्हीचं मस्त मस्त हे करायचा प्रयत्न. त्या प्रदेशातल्या रेसिपीज, त्या वेगवेगळ्या प्रांतात, बंगालमधलं होतं, तमिळनाडूतल्या होत्या रेसिपी. इंटरेस्टिंग होतं ते. 94 सालापर्यंत जेव्हा तुझ्याबरोबर सिरियल घातली होती, ती शेवटची सिरियल आमची. त्यानंतर आमचं प्रोडक्शन हाऊस बंद केलं आम्ही. कारण तोपर्यंत सगळं स्वरूप खूप बदलायला लागलं होतं. आणि तेव्हा मेट्रो चॅनल्स असायचे, ज्याच्यासाठी स्पॉन्सर्स मिळवायला तुम्हाला लागायचे वगैरे असं बरंच काय. आणि आम्हाला काही लोकांनी गंडा घातला मोठा. त्यामुळे मग असं श्रेयस्कर ठरलं की आता हे दुकान बंद करूया, बघू काय. त्यानंतर मी प्रत्यक्ष ॲक्टिंगमध्ये जास्त उतरले फुल टाईम. असं तोपर्यंत मिस्किल पण थोडी मोठी झाली होती. आणि एक काळ असा होता जेव्हा तू जवळपास सगळ्या जाहिरातींमध्ये दिसायचीस. सगळ्या नाही, पण पुष्कळ, म्हणजे खूप केल्या, खूप जाहिराती केल्या. तुझा तो एक्सपिरियन्स काय होता सांग ना. तो असा अचानक अनपेक्षितपणे आलेला एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी ते सांगायचं राहिलं तुला. एक फार मोठी माझ्या आयुष्यातली घटना आणि घटनाक्रम असं म्हणूया, की मी पंडित सत्यदेव दुबेंबद्दल खूप ऐकून होते. जाहिरातींकडे येते मी नंतर ही गोष्ट सांगून. आणि मला इच्छा होती की मला त्यांच्याकडनं शिकायचंय, त्यांच्याबरोबर काम करायचं. म्हणजे जवळच राहायचं आमच्या, ते साहित्य सभासमध्ये राहायचे. तर आणि जयंतची त्यांची एकेकाळी खूप मैत्री होती. म्हणजे हा जो सिनेमा अंकही आम्ही केला, तो जयंतनी खूप वर्षापूर्वी स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि त्याचे डायलॉग्स तेव्हा दुबेजींनी लिहिले होते. आणि खूप मैत्री होती त्यांची घनिष्ठ. तर पण काही काळ दुबेजी, त्यांची पद्धत होती तशी, ते काही काळ जयंतशी बोलत नव्हते. आणि मग एक दिवशी जयंतला ते भेटले खाली रस्त्यात कुठेतरी. आणि सुना तुमने शादी की असं त्याला म्हणाले. हां.
आणि मग म्हणाला की माझ्या बायकोला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. म्हणले ठीक आहे देखते. आणि मग ते घरी यायला लागले त्यानंतर पुन्हा एकदा. त्याच्यापूर्वी यायचे राहायचे वगैरे असं, पण मध्ये येत नव्हते. त्यानंतर पुन्हा यायला लागले. मग त्यांच्या ग्रुपच्या तालमी तेव्हा चेतना कॉलेजमध्ये चालायच्या, म्हणजे जवळच. आणि आज आना उधर गेले एक दिवशी. मग ते डिरेक्ट करत नसलेलं एक नाटक तेव्हा तालमी चालू होत्या. अच्छा. उल जलूल नावाचं नाटक. अच्छा. उत्कर्ष मजुमदार त्याचा डिरेक्टर होता. आणि त्याच्यात एक लेखक, एक नाटककार, एक इतिहासकार आणि एक कोणतरी असं 3 कॅरेक्टर्स चर्चा करतात आणि 2 नाटकातले 2 प्रसंग तिथे घडतात. असं अशा प्रकारे, म्हणजे असं खूप डिटेल मला आठवत नाही, पण एवढं आठवते मला. तर ते जे 2 प्रसंग घडतात तिथे, त्यातल्या एका प्रसंगामध्ये मी आणि किशोर कदम, आणि एका प्रसंगामध्ये गणेश यादव आणि राजश्री सावंत असे दोघं होतो आम्ही. तर दुबेजी म्हणजे उत्कर्षबरोबर तालमी केल्या आम्ही. दुबेजींनी ओळख करून दिली आणि मग ते नाहीसे झाले तिकडनं. प्रयोगाचा दिवस उजाडला आणि दुबेजी आले तिथे. लायटिंग वगैरे चाललं होतं, त्यामुळे आम्ही बसलो होतो. म्हणाले 12 पृथ्वीमध्ये प्रयोग होता. आणि ते आले म्हटल्यावर मला पाचावर धरण बसली माझी, कारण इतकं मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, ते कसे रागावतात वगैरे किस्से. बाहेर आ जाओ. गेले बाहेर. उसको बुलावा. किशोरला बोलावलं. मग किशोर आणि मी 2 जण बाहेर. आणि मला म्हणले बोलो करू रिहर्स करू इधर. तर ते पूर्वी पृथ्वीचं पुस्तकाचं दुकान होतं, त्याच्या पुढे आडवं असं बेंच असायचं. आता साईडला असतं, पण तेव्हा आडवं असं. म्हणाले हां. तर मी माझी फुल ततपप व्हायला लागलं. आणि पहिले वाक्य बोलायला मी तोंड उघडलं आणि थरथर थरथर कापत होते. म्हणाले मेरी माँ ॲटिट्यूड सही नहीं है. मला कळलंच नाही म्हणजे काय ते. तोपर्यंत ॲटिट्यूड हा शब्द एवढा कॉमनली वापरला जात नव्हता. आणि त्याचं डेंचर आणि असं बोलायची पद्धत, मेरी माँ ॲटिट्यूड सही नाही आहे. तर म्हटलं म्हणजे काय करायचं असतं. तर मी उभी राहिले. मुंह खोलो, सांस लो, मुंह से सांस लो, फिर एक गाली दो, फिर लाईन बोलो. तर मला काही झेपलंच नाही. म्हटलं म्हणजे काय करायचं. तर उभी राहिले मी थरथर. मला काही सुचेच ना काय करायचं. किशोर तोपर्यंत निर्डावलेला होता त्यांच्याबरोबर काम करून, त्यामुळे तो गंमत बघत होता माझी. बोला. मी तोंड उघडलं, पहिलं वाक्य बोलले, मी विसरले की पुढच्या लाईन सगळ्या. तर म्हणाले गाली दो. थोडा वेळ उभी राहिले. नालायक इतके अंगावर धावून आले माझ्या. म्हणजे तुम पुना की ब्राह्मण लड़कियों की प्रॉब्लेम है, गाली देना नहीं आता. तर म्हटलं हां नाही आता. तर कोणाला शिव्या देणार होते मी तोपर्यंत पुण्यामध्ये. बोलो मादर चौद. आणि मी खलास म्हणजे मी शब्द ऐकलेलाही नव्हता, पण मला कळलं की हे काहीतरी भयानक आहे. आणि आय जस्ट फ्रोज. आय डोंट नो व्हॉट टू डू, हॅव टू लुक. आणि थरथर थरथर कापते, डोळ्यातनं पाणी. रोने से क्या होगा, गाली दो. मी श्वास घेतला, हिम्मत केली आणि पुटपुटले, जोर से गाली दो. पृथ्वीच्या शेजारी एक 3 मजली बिल्डिंग आहे माहिती. 3ऱ्या मजल्याने एक बाई कपडे वाळत घालते, दुपारची वेळ. कपडे वाळत घालते आणि मी जोरात माझा चोद असं म्हटलं. ते असं दचकून बघितलं. ते एक बाई, मी तेव्हा तरुण होते, तशी बाई समोर एक साधारण मध्यमवयीन माणूस उभा, आणि ती देते की शिवी जोरात. घाबरली असेल बहुतेक ती, पण दिली शिवी मी ती. आणि बोलले पुढचं वाक्य. आणि पण ते बोलल्यावर काहीतरी घडलं नक्की. म्हणजे दुबेजींची ही नेहमीची ट्रिक आहे असं मला नंतर लक्षात येऊ लागलं. मी पण हे ऐकलं होतं, पण ज्याच्या बरोबर हा किस्सा साक्षात घडला आता मला म्हणजे तू एक सांगतेस, कारण नाहीतर हे ऐकून होते हे असं ते स्वतः करतात, करायला लावतात, पण त्यामागचा काय उद्देश असेल ग. तो मला खूप उशिरा कळला. तुमचा कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही असता तोपर्यंत तुम्ही त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही.
जेव्हा तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची टोकाची गोष्ट करायला सांगतात तेव्हा एक असं किल्ली उघडून कुलूप उघडल्यासारखं फील, मोकळेपणा, इन्व्हेशन्स तुमची सगळी गळून पडतात तिथे. तुम्ही मोकळेपणाने काही विचार वेगळा करू शकता. लॅटरल थिंकिंग म्हण, तू काही म्हण त्याला, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हण, त्याला वाव मिळतो. आणि ती इन्व्हेशन्स गळणं फार महत्त्वाचं असतं. हे आपल्याला नंतर कळतं की असं अवघडल्यासारखं काम करून काहीच होत नाही कोणाचं. आणि दॅट डिड द ट्रिक माझ्या आयुष्यात, असं मी म्हणेन. तो एक मोठा क्षण होता ज्याच्यानंतर खूप काही बदललं माझ्यासाठी. तुम्हाला तुमची इन्हिबिशन्स सोडण्यासाठी काय करायला लागेल ते करणं भाग आहे. म्हणजे आणखी एका नाटकामध्ये ऍक्टरला, कारण ते सोडण्यापासून गत्यंतरच नाही. आणखी एका नाटकामध्ये किशोरच होता. हे कदाचित सामान्य माणसाला नाही कळत. हा मुद्दा नाही कळणार कदाचित. आणि खूप जज केलं जाईल असं जातच. दुबेजींना काही लोक, ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं ना, त्या लोकांना अतिशय दुबेजींबद्दल प्रेम आहे, ज्यांना समजतात दुबेजी. आणि काही लोक इतक्या टोकाचे त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देतात, ह्या काय पद्धत आहे का, इतका अपमान कशाला करून घ्यायचा, मी तर नाही करणार का, ज्याचा त्याचा हे आहे मुद्दा तो. पण म्हणजे गमतीने काही लोक दुबेजींना म्हणजे हा दुबेजी म्हणजे कचऱ्यात नकला, कोणाहीकडनं चांगलं काम करून घेतात ते असं. पण ह्याचा उपयोग नक्की होतो. इन्हिबिशन्स तुमची गळून पडणे. एका नाटकामध्ये नाईट आउट नावाचं नाटक होतं ज्याच्यात कम्फर्टेबल आहे. हो एकदम. मला नॉर्मली जसं नाही बसतात, मला डिरेक्ट बसायला लागतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ही एक खूप पॉझिटिव्ह आई असते आणि मुलाला कधी बाहेरच जाऊ देत नाही. आणि तो पहिल्यांदा घराबाहेर नाईट आउटसाठी जाणार आहे, पार्टीला जाणार आहे कुठेतरी. तर ते म्हणले की कसं दाखवशील की तू इतकी पॉझिटिव्ह आई आहेस आणि पहिल्यांदा तो मुलगा घराबाहेर पडतोय, काय करशील त्यासाठी. तर मी विचार करत होते, पण मला नाही तेवढं सुचलं काही. म्हणाले की नाही, यू विल ड्रेस हिम अप. पॅन्ट घालून द्यायची, शर्टाची बटणं लावायची, पॅन्टची बटणं लावायची. तर हे आपण केलेलं नसतं आणि खूप त्याचा अडसर ठरू शकतो. कोणाला आपण असं करायला जाणार ना एकदम. पण ते केल्यावर लक्षात येतं की खरं आहे. म्हणजे हे नाही तर कन्वे कसं होणार प्रेक्षकांना, कळेल कसं की ही बाई इतकी त्यांनी पकडलंय, पछाडलंय त्या मुलाला आपल्या, त्याला काही करूच देत नाही मोकळेपणाने, कपडे सुद्धा स्वतःचे घालू देत नाही मोकळेपणाने, इतकी बाई आहे ती अशी. नाटकात प्रत्यक्ष मी हे नाही केलं, पण रिहर्सलमध्ये हे करून नक्की बघितलं की त्याचा तो कम्फर्टेबल असेल का, तो असा हे होऊन जाईल का, बंद होईल का, की आई अशी काय करते आज वगैरे, असं वाटेल का त्याला, की त्याला त्याचीच सवय आहे. दुबेजींचं हे खूप मजेदार. ते वर्कशॉप जेव्हा लोकांची मुलांची घेत असत तेव्हा मला हे आठवतं अगदी की एक्सरसाइजेस द्यायचे ते काही, ज्याच्यामध्ये सिच्युएशन द्यायचे आणि जा स्टेजवर असं ते प्रेक्षकात बसायचे आणि मग प्रश्न विचारायचे. एक अगदी रेडिक्युलस सिच्युएशन त्यांनी दिलेली मला आठवते की रात्री 3 वाजता शिवाजी पार्कमध्ये एक सोन्याची टाचणी पडणार आहे आणि तुम्हाला ती काही करून हवी आहे, जा. तर जा म्हटल्यावर मुलं काही जसं ज्याला सुचेल तसं करत सुटतात, मग बसतात आणि म्हणतात की हां, घरून कसा आलास तू, चालत आलास की सायकलवर आलास की गाडीने आलास, धावत आलास, तो विचारच केलेला नसतो. म्हणजे बिफोर यू स्टेप ऑन द स्टेज, त्याच्या आधी काय आणि त्याच्या नंतर काय त्याचा आपण विचार केलेला नसतो कित्येकदा. कुठून आले असेल मी, काय केलं असेल मी. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग मुलं विचार करतात, मग म्हणतात की हा मी धावत आलो. धावत आलास तर श्वास कसा असेल तुझा, किंवा तुला टाचणी हवी आहे ती हे तू घरच्यांना सांगितलंस, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी जा म्हटलं तुला का थांबवलं होतं आणि तू चोरून आलास. त्याप्रमाणे तुझं बॉडी लँग्वेज विल चेंज. वा, हे बारकावे शिकवून नाही शिकतायत, पण तुम्हाला विचार वेगळ्या पद्धतीने करायला उद्युक्त करतात हे प्रश्न, आणि त्याचा खूप फायदा होतो. अशा अनेक गोष्टी. म्हणजे दुबेजींबरोबर मी 3-4 नाटकं केली. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी ठरलं जे नाटक, ते सुदामा के चावल नावाचं बुंदेलखंडी भाषेतलं नाटक. छोटं आहे नाटक ते,
वसंतदेवानी लिहिलेलं. आणि बुंदेलखंडी भाषा म्हणजे मला काही गंधच नव्हता, काही माहितीच नव्हतं. त्याच्यातला एखादा डायलॉग आठवतो? हां, ते नाटक सुरू होतं सुदामाच्या डायलॉगने, इंट्रोडक्शन स्वतःची. हम हैंगे वेद विद्या संपन्न विद्या वाघीस तरकनिधी आदा पंडित सुदामा शर्मा, सांदीपन गुरु के पट्ट शिष्य, जय हो उनकी. हाँ हाँ, वही सांदीपन ऋषि जो चोरी छिनाली करके मालामाल हुए श्री कृष्ण कन्हैया जी के भी गुरुदेव थे. अशा प्रकारचा. आणि तो सुदामाचा ॲटिट्यूड संबंध नाटकामध्ये की तो कृष्ण असा आहे, तो कृष्ण तसा आहे आणि मी मोठा आहे असा आहे. आणि खूप मजेदार आहे नाटक ते. भाषा, त्याची भाषा. आणि ही तो सुदामा असं बोलतो ते त्याच्यावर आणखीन ती बाई म्हणते की ए पंडित, सावित्री नाम है हमारा, हैगा भी कुछ टेंट में जो लुटा दोगे, न काम का न काज का धंदा व्यापार का. अशा पद्धतीने ती त्याला तुच्छपणे हे करते. आणि तो कृष्णाला तसं भागवतो. असं नोकझोक त्यांची खूप असलेलं असं नाटक होतं. बरं, मी एक मराठी मुंबईतली पुण्यातली मुलगी आणि माझ्या बरोबर डबल कास्ट होतं. ते एक कुमुद मिश्रा आणि आशुतोष राणा, हे दोघं जण. मग त्या दोघांना ती भाषा माहिती आहे, त्या भागातनं आलेले, त्यांना एकदम सहज येण्यासारखी भाषा. ते दोघंही NSD मधून आल्या म्हणजे 94 सालची गोष्ट आहे. NSD मधून जास्त आले होते. ते पहिलं नाटक त्यांचं मुंबईत दुबेजींच्या बरोबर. पुष्कळ प्रयोग केले. म्हणजे ते आणि दुसरं एक वन ॲक्ट प्ले असं आम्ही जोडीने असे बरेच प्रयोग केले. 2-3 कॉम्बिनेशन करत असतो. एक टॅक्स फ्री नावाचं नाटक होतं, एक अप्पाया बापा नावाचं नाटक होतं आणि सुदामा के चावलचं. पण त्या नाटकांनी मला खूप म्हणजे अक्षरशः तुला सांगते, मला भाषेचं हे नव्हतं म्हणून दुबेजी म्हणले काही नाही, 1 महिना इथे बसून वाचायचं फक्त, दुसरं काहीच नाही करायचं, आपल्याला ब्लॉकिंग नाही करायचं, काही नाही, फक्त वाचलं आणि डायलॉग बोललो. मी म्हणायचे ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, विचार करायचा नाही, मेकॅनिकली बोल, 100 वेळा बोल, 200 वेळा बोल, तुला आत्मसात व्हायला पाहिजे ते, विचारच करू नको असला, अर्थ त्याचा आपोआप पोचेल लोकांपर्यंत. आणि त्यांचं दुसरं होतं की तुम्ही मॉड्युलेट नाही करायचं फॉर द सेक ऑफ मॉड्युलेशन, फ्लॅट बोला, अर्थ तुम्हाला जसा समजत जाईल तसं मॉड्युलेशन आपोआप येईल. वा वा, ही खूप वेगळी पद्धत आहे. आपल्याकडे मराठी नाटकात आपण सहसा ठरवून इथे स्ट्रेस द्यायचा, इथे अमुक असं बोलतो पुष्कळदा, तशी अपेक्षा असते. पण ह्यांची पद्धतच वेगळी सगळी. फ्लॅट बोला, फ्लॅट बोला, सतत ओरडत राहायचं. मग सांगायचं की 3 वेगवेगळ्या स्पीडमध्ये बोला एकच वाक्य. इतकं तुमच्या अंगात भिनलं पाहिजे ते वाक्य. कुठल्याही स्पीडमध्ये कसंही बोलता यायला, कुठल्याही सिच्युएशनमध्ये बोलता यायला पाहिजे तुम्हाला. मग ते कधी कधी तुम्हाला एक पॅसेज द्यायचे आणि हाच डायलॉग म्हणून वापरा म्हणायचे. एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना असेल, डायलॉग म्हणून हे वापरा म्हणायचं, इमोट करा त्याच्यातून जे काय करायचं ते. चॅलेंजेस तुमच्या समोर ठेवत जायचे नेहमी ते, आणि तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करायला भाग पाडायचं. दुसरं त्यांचं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणायचे की स्टेजवर मुवमेंट 3 प्रकारची असते फक्त. एक एखाद्याच्या दिशेने, एखाद्याच्या पासून दूर आणि सर्क्युलर. या 3 मुवमेंटमध्ये अख्खं थिएटर तुमचं सामावलं आहे. मला काही दुसरं तेवढं तुम्हाला कम्फर्टेबली करता आलं तर तुम्ही काही करू शकता. अच्छा. आणि फोकस तुमचा डोक्याच्या मागच्या बाजूला असला पाहिजे. अच्छा. वेन यू आर टॉकिंग टू युअर सेल्फ, युअर फोकस शुड बी हिअर. अच्छा. तुम्ही इकडे बघताय तिकडे बघताय नाही, कॉन्सन्ट्रेट त्या माणसाकडे बघायचं, नाही तर इथे बघायचं. म्हणजे त्यामुळे माझा नवरा पुष्कळदा म्हणायचा की दुबेच्याकडे काम केलंस ना की तुला डोळे वापरता येत नाही, वापरत नाहीस, मग तू डोळे वापरायचे, सिरियलमध्ये काम करताना डोळे वापरायला लागतात असं. तर ते शिकायला लागलं मला. कॅमेऱ्यासाठी हे करायचं असतं. पण अशा खूप गोष्टी दुबेजींकडनं मला शिकायला मिळाल्या. आणि हे सुदामा के चावल दुबेजींच्या मुळे असेल, खूप लोकांनी पाहिलं. अच्छा. आणि त्याच्यामुळे मला खूप कामं मिळाली.
वा. एकतर माझ्या हिंदीबद्दल लोकांना शंका राहिली नाही. हा बुंदेलखंडी बोलू शकते तर हिंदी बोलू शकेल असं एक कॉन्फिडन्स. त्यामुळे नॉर्मली मराठी लोकांबद्दल खूप लोकांना हे असं की हा त्यांना काय हिंदी येत नाही असं. आणि भल्या भल्यानी त्यांना सिद्ध पण केलंय किंवा कळतच नाही. आणि बरेच लोकांचं असं असतं राहतं आपापल्या प्रदेशातला लहेजा बोलण्यात. पण त्यांच्यामुळेच माझी गोविंदजींची ओळख झाली, गोविंद निलानींची. त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं. चार फिल्म्स केल्या, एक सिरियल केली. वाव. आणि ते असं घरचं प्रोडक्शन असल्या इतकं छान त्यांच्याबरोबर जुळलं सगळं नातं आमचं. आणि त्यात सुद्धा मोठ्या मोठ्या ॲक्टर्स बरोबर काम करायला मिळालं. हो ना. म्हणजे देव नावाच्या सिनेमात करीना कपूरची आई होते मी. किंवा पहिली सिरियल आम्ही जे एकत्र शूट केले, ज्याचं थोडंसं कास्टिंग पण मी केलं होतं, त्याच्यात मनोज बाजपेयी, नीता वसिष्ठ, आशिष विद्यार्थी, म्हणजे नंतर जे मोठे स्टार झाले असे अनेक ॲक्टर्स त्याच्यात होते. राजेश खेरार, ललित पारमू, असे 20-25 लोक. आणि चांगलं मंजुला पद्मनाभचं नाटक होतं, मीटिंग गेम शो नावाचं. त्याच्यावर आधारित, पण त्या सिरियल आलीच नाही ती कधी. त्यानंतर मग त्यांनी संशोधन नावाची फिल्म केली. त्याच्यात पण होते, मनोज बाजपेयी हिरो होता त्याचा. अशी संशोधन ही फिल्म, मग देव, देहम, 1084 किमा, आणि 4 तक्षक, 5 फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर. अच्छा अच्छा. आणि त्यांच्या फिल्ममध्ये मोठीच कास्ट असते सगळी, त्यामुळे चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. तो एक छान अनुभव. आणि त्याच्यातूनच तू मग अशी जाहिरातीचं विचारलंस, पहिली जाहिरात मला त्या नाटकातच मिळाली. त्या नाटकातला माझा परफॉर्मन्स बघून. बरं बरं बरं. कुंदन शहा डिरेक्टर होते आणि त्यांनी बघितलं नाटक ते. आणि दुबेजींच्याच ग्रुपमधली एक मुलगी त्यांना असिस्ट करत होती, तर त्यांनी सांगितलं की हिला ऑडिशनला बोलव. गेले ऑडिशनला. आणि पहिली माझी जाहिरात मी 93 साली एरियल सुपर सोकर नावाच्या सोपची केली. बरं बरं बरं. तर तो सगळा अनुभव मला एक वेगळाच होता. एकतर वातावरण सगळं वेगळं, एजन्सी नावाची एक व्यक्ती तिथे समोर असते आपल्या, त्यांचं एक वेगळं काहीतरी असतं म्हणणं प्रत्येक गोष्टी. हे नव्याने कळलं. म्हणजे कपड्यांपासून, म्हणजे एक मिडल क्लास, लो मिडल क्लास घरातली बाई असायला पाहिजे होती. मग कॉस्ट्युम्स काय जे आणले होते, साड्या, ते एजन्सीला पसंत पडत नव्हतं, क्लायंटला पसंत पडत नव्हतं. मग 2दा 3दा 4दा साड्या आणल्या, काहीच पसंत पडेना. शेवटी ज्या चाळीत आम्ही शूटिंग करत होतो त्या चाळीतल्या एका घरातल्या एका बाईची साडी वाळत घातलेली काढून आणली, ही नेसायला द्या सांगितलं. इतकं त्यांचं इतकं पर्टिक्युलर सगळ्या गोष्टी असतात. आणि मग नंतर एक पॅक शॉट नावाची गोष्ट असते जाहिरातीमध्ये, जी आपल्याला समजूच शकत नाही, अशी अनाकलनीय. असा पॅक दाखवायचा आणि असं जे काय बोलायचं असेल किंवा नुसतंच दाखवायचा असतो कधी कधी. त्या जाहिरातीत पहिल्यांदा असं पॅक दाखवायचा होता. आणि तो एक टेक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. कुंदननी सांगितलं हां ओके ओके फाईन. पण ते म्हणाले की नाही नाही, थोडं असं पाहिजे, एजन्सीवाले नाही नाही थोडं तसं पाहिजे. असं करता करता 73 टेक झाले आणि मी इतकी नर्वस झाले. तर म्हटलं की बापरे, माझं काहीतरी मेजर चुकतंय आणि पहिल्यांदाच काम करतो आणि असं काय भयानक गोष्ट. तर कुंदननी मला असं बाजूला नेलं. आय नो व्हॉट यू आर फीलिंग राईट नाव, बट यू हॅव टू ह्युमर देम. ते जोपर्यंत ओके म्हणत नाही तोपर्यंत करायला लागतं. मला माझं शॉट मिळालेलं आहे, करत राहायचं. डोंट वरी, डोंट पॅनिक. म्हटलं ठीक आहे. मग मी रिलॅक्स झाले. पण असे 73 टेक करून मग ती जाहिरात ओके झाली आणि आली. मग त्याच्यानंतर मग हळूहळू वेगवेगळ्या सोपच्याच आणखी 2 जाहिराती केल्या इव्हेंच्युअली काळाकाळाने असं. आणि मग त्यातून खूप मजेदार माणसं भेटली. मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स बरोबर काम करायला मिळालं. राजीव मेनन बरोबर काम करायला मिळालं. एशियन पेंट्सची जाहिरात त्यांच्याबरोबर केली होती. हिमानी शिवपुरी आणि मौली गांगुली अशा आणि मी अशा 3 जण होतो. आणि ते डायलॉग लिहून आले तर मला काही कळलंच नाही. MOL आणि असं तर MIL आणि असं काय ते मदर इन लॉ असं ते होतं. तर मदर इन लॉ म्हणते की ही माझी सून काय पळाली नाही, अमुक झालं वगैरे असं काहीतरी. हिमानी शिवपुरी आणि
गॉसिप करायला येते ती आणि मी तिला म्हणते की हां असं असं झालं. पण तो राजीव मेनन हा इतका विलक्षण माणूस आहे. त्यांनी खूप ही अ स्टोरी टेलर. म्हणजे तो तिथे बसून इतक्या गोष्टी आम्हाला सांगत होता. 2 दिवस त्याच्याबरोबर काम केलं आम्ही. ते खूप किस्से, खूप त्यांनी जस्ट ती कोंड कोंडेनाची फिल्म केली होती. अच्छा. त्यात तब्बू आणि ऐश्वर्या राय अशा दोघीजणी होत्या. आणि मग दोघींचे कॅरेक्टरायझेशन आणि पर्सनॅलिटीज कशा आड येऊ शकतात किंवा ॲडव्हान्टेज त्याचा त्यांना मिळू शकतो असं. मी म्हणला की तब्बूचं तिला सोपं आहे. तिने काही नाही केलं तरी ती खूप विचारात आहे किंवा ती खूप इंटेन्सली काहीतरी करते असं वाटतं. ती तिथे नसेलच इमोशनली तरीसुद्धा तिच्या उभं राहण्यात, तिच्या वावरण्यात ते आहे. आणि ऐश्वर्या इज ट्रेन टू बी अ मॉडेल. त्यामुळे ती कायम अशीच असते, कणा ताठ आणि असं. तर तिला सांगायला लागायचं की श्वास घे, श्वास सोड आणि बोल असं. म्हणजे तिला सुद्धा एक लर्निंग प्रोसेस होती ती. कोणीही कितीही मोठ्या टप्प्यावर असलं तरी काहीतरी शिकायला शिल्लकच असतं आपल्याला असं. आणि आणखीन कोणाबरोबर अमित शर्मा म्हणजे बधाई होचा डिरेक्टर, त्याच्याबरोबर मी 2-3 जाहिराती केल्या. तर तोही फार छान अनुभव होता. बरं त्याला मी खूप आवडत होते हे मला कळलं होतं. माझी मुलगी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे. तर तो कुठल्या तरी एका ब्रँडचं त्यांचं चालू होतं कास्टिंग कसं करायचं, कसं पाहिजे कॅरेक्टर वगैरे असं. तर तो तिच्यासारखा मागे लागे मिस केला की तू ऑडिशन तर दे, तू करते. ते म्हणले नाही 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 मला नाही करायचं, कारण तिचं हे ठरलं होतं की तिला ॲक्टिंग नाही करायचं आहे. तर मी म्हटलं की तो म्हणला की अरे ट्राय तर कर, युअर मदर सच अ फाईन ॲक्टर. ते म्हणली हो पण आय हॅव इनहेरिटेड माय फादर्स जीन्स, आय कॅनॉट ॲक्ट. म्हणलं बरं ठीक आहे चला. पण त्याच्याबरोबर मी आयडियाची केली, आयडियाच्या 2 केल्या त्याच्याबरोबर. आणि फार इंटरेस्टिंग सगळं वातावरण, कॉन्व्हर्सेशन. दुसरं माझ्या नशिबाने म्हणेन मी की मला खूप मोठा हे मिळाला, फायदा असा झाला की जास्तीत जास्त जाहिराती मी मेन मॉडेल म्हणून केल्या. वन ऑफ मेनी असं नाही करायला लागलं फारसं मला. त्यामुळे डिस्टिंक्टली लोकांना हे कॅरेक्टर, ही जाहिरात असं लक्षात राहतं. तुझ्या दिल के करीब कोणती जाहिरात आहे? माझ्या दिल के करीब आत्ता एक ते रेवतकर म्हणून पुण्याचे बिल्डर आहेत, त्यांची शॉर्ट फिल्मसारखी जाहिरात आहे ती. तूप साखरपोळी वरुण नार्वेकरनी डिरेक्ट केली होती ती. त्याची शिवाजी साठमाणे मी आहे. फार गोड विषय आणि छोटीशी 5-6 मिनिटाची, फार सुंदर. कुठे बघायला मिळेल आपल्याला? युट्यूबवर मिळेल. युट्यूबवर. काय नावाने आहे? मला वाटतं तूप साखरपोळी. तूप साखरपोळी, वरुण नार्वेकर असं म्हटलं तर. ती सिरीज आहे. त्याच्यात रियुनियन नावाची. बरं. त्याच्यात त्यांनी 7-8 फिल्म्स केल्या छोट्या छोट्या. रेवतकरांनीच हे केलेल्या. त्याच्यात नीनाची गोष्ट आहे, त्याच्यात दिलीप प्रभावळकरांची गोष्ट आहे, त्याच्यात खूप छान छान गोष्टी आहेत. मोहन जोशी आणि नीना आहेत. आणि सगळ्या सिरीजमधल्या बहुतेक सगळ्या फिल्म्स गोड आहेत फार. तेही मला खूप आवडते. आणि एक जाहिरात प्लेविन लॉटोची होती, ती फार मजेदार होती. तर मी एक नॉर्मल मिडल क्लास बाई शॉपिंग करून भाज्या, झाडू असं सगळं घेऊन अशी जात असते. आणि रस्त्याने जाताना मला गाडीची शोरूम दिसते. मी आत घुसते, असं झाडू बिडू कापड मारून. तिथला एकदम असं पॉश सेल्समॅन असतो. त्याला म्हणते किती का द्या. तर तो असं खालीवर बघतो, म्हणतो की 25 लाख. मी म्हणते की ठीक ठीक बोलो, 2 का क्या भाव आहे. आणि तो असा थक्कवून बघत राहतो. आणि मी असं प्लेविन लॉटोचं तिकीट काढते आणि मला खात्री आहे की मला मिळणार आहे. मी ते लोकांना गाडीची जाहिरात असं म्हणतात लोक, पण ती लॉटोची जाहिरात होती, पण ती फार मजेदार होती. मग तो लुक आणखी एका वेगळ्या जाहिरातीत रिपीट केला गेला. प्रदीप सरकारांनी केली होती ती जाहिरात त्याच्यात. आणि खूप आत्ताची कॅडबरीची चालू आहे ती जाहिरात फार मस्त आहे. विवेक कक्कर नावाचे डिरेक्टर त्यांनी केलेली. त्या जाहिरातीचं म्हणजे आम्ही असे जवळजवळ वर्षभर त्याच्याबद्दल बोलत होतो. ऑडिशन झाली होती, त्यांनी ओके केलं होतं. मग करूया. मग लॉकडाऊन झाला. मग असं करूया की घरी तुमच्या येऊन करतो शूट, आम्ही परमिशन घेतो, तुम्ही तुमच्या सोसायटीची, असं सगळं बोलणं झालं. आणि मग ते विस्कटलं की ते जमणार नाही असं लक्षात आलं. ते खरं प्रॉपर शूट करायला पाहिजे असं.
असं करत 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 पहिला लॉकडाऊन संपला आणि त्याच्यानंतर लगेच एक 5-6 दिवसामध्ये थोडं थोडं ओपन व्हायला लागलं जसं, तेव्हा आम्ही ती शूट केली. पण त्याच्यानंतर ती इतके दिवस आली नाही की म्हटलं गेली बहुतेक. पण ती आली आणि ती फारच आवडते लोकांना आणि छानच आहे, म्हणजे ती मस्त आहे. दुसरी ॲड फिल्म नाही, पण एक खूप छान शॉर्ट फिल्म केली मी. एकदम धमालच आहे ती. ममता टॉनिक नावाची. अच्छा. हां, बघितली नसेल तर ती पण युट्यूबवर जरूर युट्यूबवर ममता टॉनिक नक्की बघा. तर अशा खूप चांगल्या लोकांबरोबर खूप चांगली कामं करायला मिळाली. मी एक फिल्म करत होते, आता थोड्या काही फिल्म्स पण केल्या, काही सिरियल्स केल्या. हिंदी सिरियल्स ॲक्च्युली जास्त केल्या मी मराठीपेक्षा. बरीच वर्ष मराठीमध्ये काहीच केलं नव्हतं. मग होणार सुनीपासून मराठीत जरा जास्त लोकांपर्यंत पोचले मी, असं म्हणायला लागेल मला. त्याच्या आधी मंथन नावाची एक केली होती सिरियल, अवघाची संसार केली होती. पण जी पॉप्युलॅरिटी होणार सुनीला मिळाली ती बाकी कुठल्या सिरियलला तेवढी नव्हती. त्या टप्प्यावर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी काही काही वर्क होत असतात ना. अवघाची संसार सिरियल खूप पॉप्युलर होती, पण मी खूप लवकर त्यात मरून गेले होते. बरं बरं बरं. 6 महिन्यात मी मेले त्याच्यात. पण हिंदी खूप केल्या सिरियल्स, त्याच्यातही मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. आणि तुझी आता OTT वरची शी मला खूप आवडली होती. तुझं काम सुद्धा खूप, म्हणजे मला आवडतंच तुझं काम. त्यात सुद्धा खूप छान झालं. ती पुन्हा वेगळंच वातावरण, वेगळंच काम करायची पद्धत सगळी. आणि म्हणजे मला तशी परिस्थिती नाही आली, पण तरुण मुलांना त्याच्यात खूप चॅलेंजेस असतात OTTवर. म्हणजे तिथे अपेक्षा खूप असतात, विशेषतः एक्सपोज करण्यास करावं अशी अपेक्षा असते बहुतेक लोकांना. बऱ्याचशा मुलांना आजकाल काही वाटतही नाही त्याचं, दे आर ओके विथ दॅट. पण आपल्याला बघायला कधी कधी मला वाटतं की जरा अवाजवी हे नसेल तरी चालेल, हे करायलाच हवं, सेन्सॉर नाहीये म्हणून हे करायलाच हवं असं नाही. पण ते सुरुवातीला असं होतं ना की नाहीये तर चला सगळं करून घ्या, शिव्या देऊन घ्या, हे करून घ्या, ते करून घ्या. तसा अतिरेक होतोय की काय, असं मला थांबून जरा विचार करावा असं वाटतं सगळ्यांनी. आणि पण मोकळेपणाने करतात पुष्कळ गोष्टी, आणि तरुण मुलांना एक्सपोजर पण खूप. चांगले ॲक्टर्स जे कन्व्हेन्शनली गुड लुकिंग नसतील अशा लोकांना पण पुष्कळ वाव मिळतोय. म्हणजे ही खूप वाईट गोष्ट आहे. मला वाईट वाटतं कधी कधी की जसे कन्व्हेन्शनली सुंदर दिसणारे लोक किंवा असे नसतील ना, तर त्यांच्यावर कधी कधी खूप अन्याय होतो. आता त्यांना खूप कॅरेक्टर्स चांगले चांगले मिळतात. आणि त्याचा मला फार आनंद होतो की वेगळ्या प्रकारचे लोक समोर येतात. कारण नाही तर हिरो हिरोईन असेच पाहिजेत असं खूप स्ट्रॉंग हे असतात ना. तर त्याच्यापेक्षा वेगळी माणसं, खरी माणसं दिसू शकतात. म्हणजे ग्लॅमरस, प्रत्येक माणूस ग्लॅमरस असत नाही ना, नॉर्मल माणसं असतात आजूबाजूला आपल्या पुष्कळ. म्हणून कदाचित OTT वरती जे काही दाखवतात किंवा त्या सिरियल्स किंवा त्या वेब सिरीज आपल्याला जास्ती टच करतात. हो, कारण रियालिटीच्या आजूबाजूला असतात. हो नक्कीच. जुईताताई, खूप मज्जा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून. रादर तुझं हे सगळं ऐकून, तुझ्या आयुष्याचा प्रवास, तुझे एक्सपिरियन्सेस, म्हणजे एखाद्याला समृद्ध, म्हणजे नुसतं ऐकून समृद्ध करू शकतात ग. आणि दुसरं माझी आवडीची गोष्ट खूप म्हणजे मला तरुण लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं. कारण ते खूप एनर्जी देतात आपल्याला, असं वाटतं मला नेहमी. त्यांच्याकडनंही खूप शिकण्यासारखं असतं. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यांची विचार करायची पद्धत वेगळी असते, आणि त्यातून आपल्याला खूप काहीतरी समृद्ध व्हायला होत असतं परस्पर, नाही दोघांना एकमेकांकडून. तशी तयारी असेल देवाणघेवाण करण्याची तर तो महत्वाचा मुद्दा. विलिंगनेस. पण खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच दिल के करीबमध्ये आल्याबद्दल. थँक्यू बोलावल्याबद्दल आणि गप्पा मारल्याबद्दल, आणि त्यानिमित्ताने सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला त्याच्याबद्दल. मस्त, थँक्यू.
सो मला जेवढी मज्जा आली आहे सुईताताई बरोबर खूप वर्षानंतर हो. गप्पा मारून, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड बघून खरंच खूप तेवढाच आनंद मिळणार आहे, मिळाला असेल ही मी अपेक्षा ठेवते, आशा ठेवते. आणि तुम्हाला आत्ता बाय बाय म्हणते, पण ऑलवेज तुम्ही सगळे रहा माझ्या दिल के करीब.